जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय. ज्या भूमीत राजमाता जिजाऊंनी संस्कार घडवले, ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले, त्या विचारांचा वारसा जपण्याची आणि समाज संघटित करण्याची प्रेरणा देणारा हा आजचा ऐतिहासिक क्षण आहे. आजच्या प्रेरणादायी संघटना आणि ऐतिहासिक बैठकीत उपस्थित असलेले मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान शिवश्री संजय देसाई साहेब, सह्याद्री शिक्षण संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष माननीय श्री अनिरुद्धजी निकम, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजयराव कदम साहेब, तसेच संस्थेचे संचालक गुलाबराव सुर्वे साहेब, तसेच बाबूदादा, सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते, पत्रकार बंधू, मातृशक्ती आणि उपस्थित शिवप्रेमी बांधवांचे सह्याद्री परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शिवमय आणि जिजाऊमय स्वागत करतो. आजची बैठक किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक नसून रत्नागिरी जिल्ह्यात मराठा सेवा संघाच्या संघटना पुनर्जागरणाची नांदी आहे. समाजाला वैचारिक दिशा, संघटना बळ, सामाजिक परिवर्तनाची नवी ऊर्जा देण्याचा हा संकल्प आहे. आता कार्यक्रमाच्या औपचारिक प्रारंभाकडे वळूया. सर्वप्रथम सगळ्यांनी हात जोडा. सर्वांना ससने जय जिजाऊ. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. जिजामाऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनाना. गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा. फुलाना मुलाना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने भयातून मुक्ती मिळाली जनाना. जिजामाऊली गे तुला वंदनाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेमिका गे शाजीस तूही. जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देई. जिजामाऊली गे तुला वंदनाही. जय जय जिजाऊ, जय जय शिवराय. धन्यवाद देसाई साहेब. अतिशय सुंदर अशी जिजाऊ वंदना. माझ्यानंतर आपण कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमाचे सर्वप्रथम मी आदरणीय भोसले सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री संजय देसाई साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर मी भोसले सरांना विनंती करतो की शिवश्री महिपती श्रीपती बाबासाहेब, माजी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. तसेच जी देसाई साहेब मराठा सेवा संघ यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करावा अशी मी भोसले सरांना विनंती करतो. कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, बाबासाहेब केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, अभिनंदन व आभार. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला प्रतिष्ठा लाभते तर त्यांच्या विचारांनी कार्यक्रमाला दिशा मिळते. आता आजच्या बैठकीचा उद्देश संघटना पुनर्बांधणी, आवश्यकता, आगामी वाटचाल, नियोजन आणि कार्यपद्धती याविषयी प्रस्तावना मांडण्यासाठी मी आदरणीय भोसले सर यांना विनंती करतो. जय जिजाऊ. आजच्या या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या पुनर्स्थापनेमुळे आपण
शुभारंभ करण्याच्या आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित असलेले आपले मुख्य मार्गदर्शक राज्य प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय इंजिनियर शिवश्री संजय देसाई साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष देसाई साहेब आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ बाबर साहेब, आमच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष अनंतजी निकम सर, झेडपी सदस्य आपल्या समाजातून जे समाजभूषण म्हणूया संजय कदम सर, त्याचबरोबर संस्थेचे संचालक गुलाबराव, संस्थेचे संचालक बाबूला, सर्व उपस्थित शिवप्रेमी आणि मराठा सेवा संघाचे नूतन सदस्य, तुम्हा सर्वांचं आज खऱ्या अर्थानं मी तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. मराठा सेवा संघ ही केवळ महाराष्ट्रातली नव्हे तर संपूर्ण देशामधली देखील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली एक सामाजिक चळवळ आहे. 1 सप्टेंबर 1990 साली आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी, आदरणीय युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी याची स्थापना केली, ती अकोला या ठिकाणी. आणि त्यानंतर हा जो काही संघटनेचा पसारा जो आहे तो संपूर्ण जगभर पसरलेला आहे. खऱ्या अर्थानं जो विखुरलेला मराठा समाज आणि त्याचबरोबर बहुजन समाज, ह्या समाजाला एकत्रित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं खेडेकर साहेबांनी ही संस्था स्थापन केली, संघटना स्थापन केली आणि बघता बघता ही चळवळ खूप मोठी झाली. सुरुवातीला सरकारी क्षेत्रातील अधिकारी, इतर क्षेत्रातील अधिकारी ह्या सर्वांसाठी त्यांना एकत्र आणण्याचं काम खेडेकर साहेबांनी केलं आणि त्यांच्याद्वारे समाजासाठी समाजोपयोगी काम करण्याचं धोरण ह्या संघटनेचं होतं. आणि हळूहळू ही चळवळ एवढी मोठी झाली की ती महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचली. आज ह्या मराठा सेवा संघाचे एकूण 33 कक्ष आहेत. त्यापैकी तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड, महिलांना स्वाभिमान शिकवणारी जिजाऊ ब्रिगेड, त्याचबरोबर शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद, त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद, अशा विविध 33 कक्ष मराठा सेवा संघाच्या अंतर्गत चालवले जातात संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभर. खरं तर शिक्षण, संघटन, संघर्ष आणि प्रगती हे ह्या सेवा संघाचं सूत्र आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीमध्ये मराठा सेवा संघानं मराठा समाजासह बहुजन समाजाला बरोबर घेऊन इतिहास, स्वाभिमान, शिक्षण आणि संघटन, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ह्यामध्ये ह्या मराठा सेवा संघाचं कार्य आहे. दुसऱ्याच्या आदेशानं दंगली घडवणारे तरुण खऱ्या अर्थानं ह्या मराठा सेवा संघानं त्यांना प्रगतीच्या दिशेनं त्यांना वाटचाल करायला लावली. त्याचबरोबर हजारो शिवव्याख्याते निर्माण केले आणि त्यामुळं शिवरायांचा खरा इतिहास आपल्याला ज्ञान आज होत आहे. जातीपातीत अडकलेला मराठा आणि बहुजन समाज हा काही आपल्या अंधश्रद्धाच्या गुलामगिरीमध्ये जो अडकला होता, त्यांना धर्म, राज, शिक्षण, अर्थ, उद्योग आणि प्रसार माध्यम यावरती सत्ता मिळवण्यासाठी कार्यक्षम बनवणारे मराठा सेवा संघ आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर आज आपण खरोखर भाग्यवान आहोत की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठा सेवा संघाची सुरुवात ज्यांनी केली ते संजय देसाई सर. ज्यावेळी या ठिकाणी ते जेडपी इंजिनियर पदावरती होते जेडपीमध्ये, त्यावेळी त्यांनी तो स्थापना केली 1998-99च्या दरम्यान. आणि आज मी बघितलं सकाळपासून आल्यापासून की त्यांचे बहुसंख्य लोक एवढे ओळखीचे आहेत की माझे ओळखीचे एवढे नाही आहेत. त्यावेळी निकम साहेबांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि मराठा सेवा संघाची सुरुवात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली. परंतु 2013 पर्यंत ही संघटना चांगली कार्यरत होती. आपले जगताप सर आयटीचे प्राचार्य हे तालुकाध्यक्ष देखील त्यांनी काम केलं होतं. त्यावेळी आम्ही सुरुवातीला नवीन होतो आणि आम्ही देखील त्यावेळी त्यांच्यासोबत काही मिटिंग्स अटेंड केल्या होत्या. परंतु कालांतरानं थोडंसं दुर्दैवामुळे आपल्या जिल्ह्याचं मराठा सेवा संघ हा थोडासा कमी पडला किंवा मागं पडला. साहेबांची पण बदली झाली
आणि त्यानंतर थोडंसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या सेवा संघाचं चळवळ जी आहे ती थोडीशी कमी पडली. मी थोडासा मराठा सेवा संघाशी गेली 4-5 वर्ष जोडला गेलो. त्याचं कारण म्हणजे माझी मिसेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिजाऊ ब्रिगेडची ती जिल्हाध्यक्ष होती आणि त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा सहवास लाभला, त्यांचे विचार ऐकले आणि त्याबरोबर त्यांनी देखील त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी एक खंत मला बोलले की आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुकापर्यंत गावापर्यंत आपली संघटना आहे, परंतु कोकणामध्ये मात्र अद्याप तितकासा जोर नाहीये. त्यानंतर मागच्या 2 महिन्यामध्ये देसाई साहेब पण आले होते आणि त्याचबरोबर उत्तमराव माने साहेब आले होते आणि त्यांनी मुद्दाम सावड्याला व्हिजिट केली. आपलं कॉलेज पण पाहिलं होतं, त्यांनी घरी पण आले होते. तर त्यावेळी त्यांनी थोडासा जोर धरला की आपल्याला हे मराठा सेवा संघ इथं स्थापन करण्याची गरज आहे. त्यानंतर आपले केंद्र कॅम्पचे मार्गदर्शक प्रेमकुमार भोगे सर आले होते, सीमाताई आल्या होत्या ज्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी देखील थोडंसं जास्त आग्रह धरला आणि मग त्यानंतर मग देसाई साहेबांनी पुढाकार घेतला. त्याचवेळी डोगरे साहेबांचा देखील फोन आला होता, त्यांनी सांगितलं की आपल्याला ही कोकणामध्ये चळवळ चालू करायची आहे आणि आजचा हा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं त्या दृष्टीनं सुवर्णक्षण म्हणायला हरकत नाहीये. आज आपण पुन्हा एकदा मराठा सेवा संघाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करत आहोत. त्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये देखील आणि ठाणेमध्ये देखील रायगडमध्ये करूया, कारण ठाणेमध्ये बऱ्यापैकी आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आज थोडीशी उणीव होती आणि ती आपण आपल्या आजच्या ह्या दिवशी संकल्प करूया की त्या ठिकाणी देखील आपण मराठा सेवा संघाची वाटचाल पुढे करूया. आजचं हे मराठा सेवा संघाचं जे सदस्य म्हणून आपण हे सगळे ज्या ठिकाणी जमलेले आहेत केवळ एका आव्हानावरती आलेले आहेत. बघता बघता साधारणपणे 100-1 लोकांचा आमचा ग्रुप तयार झाला आणि त्यामध्ये सर्वात जास्त मेहनत घेतली आमचे दिनेश खांडेकर सर, त्यानंतर शत्रुघ्न मोरे सर तिथं बसलेले आहेत, संदीप राजे शिर्के जरा त्यांना आज रत्नागिरीला ह्याच्या जेडपीमध्ये आहेत, अकाउंट सेक्शनचे प्रमुख आहेत, जरा त्यांना थोडंसं काम लागल्यामुळं ते येणार होते, त्यांनी देखील चांगला पुढाकार घेतला. त्याचबरोबर गुलाब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांनी पुढाकार घेतला, गावडे सर आहेत त्यांनी पुढाकार घेतला, राजे शिर्के सर आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि आज बघता बघता आपण एक छोट्याशा प्रमाणात का होईना सगळे आपण एकत्रित जमलो, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्य करताना काही आम्ही संकल्प ठेवणार आहोत, काही ठरवलेले आहेत आणि काही तुमच्या सगळ्यांच्या मतीनं किंवा विचारानं आपण काही संकल्प करूया. एक संकल्प असा होता की मला डॉक्टर कृष्णकांत पाटील यांचं निरोप होता, ते देखील थोडेसे बाहेर गेले, ते पण येणार होते आणि बऱ्याच जणांची पण असं म्हणत होतं की आपल्याला जिल्ह्यासाठी मराठा भवन एक हवं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या एक स्वाभिमान म्हणूया, आपण स्वाभिमानाचं प्रतीक राहील, तो एक संकल्प आपण करूया. आणि निश्चित मला खात्री आहे की आपले लोकप्रिय आमदार आपले सगळ्यांचे लाडके शेखर सर ह्यासाठी निश्चित प्रयत्न करते आणि आज या ठिकाणी संजयराव पण आहेत, संजय कदम सर आहेत, तर त्यांचं देखील आपल्याला मदत होईल. पूजाताई आहेत, त्यांचं देखील आपल्याला चांगलं पाठबळ मिळेल असं आपण आशा करूया. त्यानंतर दुसरा आमचा संकल्प असा आहे की तरुणांना आपण कौशल्य विकासाकडे वळवलं पाहिजे. आपल्या समाजाबरोबरच बहुजन समाजातील तरुणांना देखील आपण त्यांना बरोबरीनं घेऊन त्यांना कौशल्य विकास आणि नवीन तंत्रज्ञान ह्या क्षेत्राकडे म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं आज आपण सह्याद्री शिक्षण मध्ये बरेच जण काम करतो. सह्याद्री शिक्षण संस्था स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांनी केवळ ह्याच उद्देशानं स्थापन केली होती की बहुजनांच्या आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं आणि त्यासाठी आपण आणखी विशेष जोरदार प्रयत्न करूया. हे दोन्ही संकल्प निकम साहेबांचाही संकल्प पूर्ण करूया आणि तो देखील मराठा सेवा संघाचा एक संकल्प राहील. त्यानंतर आपण एक उद्योजकता विकास कक्ष आपण करणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे काय की कोकणामधला तरुण आज कोकणात राहिलेला नाहीये. गावोगावच्या गावं ओस पडलेली आहेत, शिक्षण घेत आहेत पण नोकरी किंवा उद्योगधंदा नसल्यामुळं त्यांना नाही लागून मेट्रो सिटीमध्ये जायला लागतं. आपण त्याकडेही लक्ष देऊया. आपल्याबरोबरच बहुजन समाजातील तरुणांना आपण या ठिकाणी उद्योजकतासाठी काही विशेष मार्गदर्शन करता बघूया. मराठा सेवा संघाचं उद्योजक कक्ष जे आहे आणि संजय वायाळ सर जे आहेत ते देखील माझे मित्र आहेत,
त्यांनी देखील मला शब्द दिलाय की त्यांनी मध्यंतरी पुण्यामध्ये एक मोठा एक्झिबिशन पण त्यांनी हे केलं होतं, परंतु स्टॉममुळे त्यांनी पुढे ढकललं. पण त्यांचं आपण सहाय्य घेऊया आणि संजय वायर सरांना देखील आपण आवाहन करूया आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेखर सरांच्या मदतीनं मार्गदर्शनाखाली संजय वायर साहेबांच्या मदतीनं आपण उद्योजक कक्ष देखील स्थापन करूया. आपलं वैचारिक प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. आज देखील मराठा समाज जरी शिक्षणात प्रगत असला, शिक्षण घेत असला, तरी देखील आपण रूढी आणि परंपरामध्ये खूप गुरफटलेलो आहोत. आणि रूढी आणि परंपरेमध्ये अंधश्रद्धांमध्ये गुरफटल्यामुळं खऱ्या अर्थानं आपला विकास जो आहे, जो व्हायला हवा होता तेवढा विकास होत नाहीये. तर त्यातून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही विज्ञानवादी बना आणि आपण देखील विज्ञानवादी बनायचं आहे. त्या दृष्टीनं आपण कोकणामध्ये बऱ्याचशा काही चांगल्या प्रथा आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे, चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. परंतु विनाकारण आपण काही कर्मकांडामध्ये गुंतलो असू तर त्यातून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या समाजाबरोबरच बहुजन समाजाला देखील त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी आपण वैचारिक प्रबोधन निर्माण करूया. त्याचबरोबर आपलं एक सोशल नेटवर्क तयार झालं पाहिजे की जेणेकरून आपण एकमेकांना मदतीसाठी केव्हाही तत्पर असलं पाहिजे. मग ते सोशल नेटवर्क करताना आपण जिल्ह्यातील जे काही अधिकारी आहेत, विविध खात्यामधले अधिकारी असतील, बांधकाम खात्यातील असतील, महसूल खात्यातील असतील किंवा इतर कुठल्याही खात्यातील असतील, तर त्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि आपलं एक नेटवर्क तयार करूया की जेणेकरून काय होईल की आपल्यापैकी किंवा बहुजन समाजातील कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कामासाठी अडचण येणार नाही, अडथळा येणार नाहीये. मला आज एक गोष्ट जाणवली की देसाई साहेब आज मला वाटते 13-14 वर्षानंतर आलेत या ठिकाणी, परंतु त्यांना आहेत तसे ओळखणारे लोक आहेत आणि पटकन भेटणारे लोक मी बघितले. मी खाली सावड्यामध्ये सरांची भेट देण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी कितीतरी लोक सरांना बघितल्यानंतर त्यांच्याकडे धावत पळत जाऊन त्यांना शेक हँड केला. आता याचं कारण का? कारण त्याच्यानंतर बरेचसे इंजिनियर्स आले असतील, पण मला नाही वाटलं की तेवढी पॉप्युलरिटी त्यांना मिळाली असेल किंवा तेवढं ओळख नसेल. कारण का? तर एक कर्तव्य दक्ष, नॉन करप्टेड आणि समाजासाठी काम करणारे ते इंजिनियर होते, शासकीय इंजिनियर होते. अशा पद्धतीचे जे काही आपल्या शासकीय खात्यामध्ये असतील त्या ठिकाणचं जे काही अधिकारी आहेत त्यांना आपण नेटवर्कमध्ये आणूया. आणि त्याचबरोबर आपण देखील शिक्षण क्षेत्रातले बरेचसे आहोत, आपण देखील एकमेकी कनेक्ट होऊया आणि सोशल नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग करूया. मुळात खरं तर संघटन कशासाठी हवं हा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना. म्हणजे मी देखील संघटनेमध्ये फार नव्हतो, संघटनेपासून फार लांबच असायचो, घरामध्ये आमचं कार्य चालायचं, पण मी फक्त सपोर्टला असायचो आणि मी वैतागलेलो थोडंसं असायचो. काय सारखं तुम्ही दौरे काढताय, इकडे जाताय. बऱ्याच जणांना माहिती आहे की त्यांची किती दौरे चालू असतात. पण माझ्या एक लक्षात नंतर आलं आणि समजून सांगितल्यानंतर, आमच्याच विशेषने समजून सांगितल्यानंतर लक्षात आलं की खरं तर संघटन म्हणजे काय, तर एक ती सामूहिक शक्ती असते. आपण एकटे कितीही काम केलं, काम करू शकतो, आपण करतो, परंतु जर आपण संघटितपणे काम केलं तर आपण इतिहास निर्माण करू शकतो. आपण एकटे एखादं दुसरं काम करू शकतो, परंतु संघटित झालो तर आपण एक इतिहास निर्माण करू शकतो. छत्रपती शिवरायांनी मावळे एकत्रित केले, त्यांची संघटना बनवली आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्य तयार झालं. आपण जर त्यांच्याच घराण्यातले किंवा वंशातले आहोत आणि त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. संघटनेमुळे तयार होतं ते नेतृत्व, लक्षात घ्या. असंच कुठेही नेतृत्व तयार होत नाही. आज मराठा सेवा संघामधून बरेचसे व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहे. बऱ्याच जणांचा बेस हा मराठा सेवा संघ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे ज्या फॉरेस्ट ऑफिसर आहेत DFO गिरीजा देसाई, त्या देखील मराठा सेवा संघाशी जोडलेली. आणि ही मला परवा जाणवलं, जिजाऊ ब्रिगेडचा केडर कॅम्प होता आणि आमच्या मॅडम त्यांना हॉलसाठी विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आमच्या मॅडमने त्यांना आमच्या संघटनेबद्दल, जिजाऊ ब्रिगेडबद्दल माहिती देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यावेळेला मी मराठा सेवा संघाची जोडलेली आहे. त्यांची व्याख्याने देखील बऱ्याच अधिवेशनामध्ये पण झाली. लातूरच्या अधिवेशनामध्ये त्यांचा व्याख्यान झालं होतं. तर हे अशा पद्धतीचं जे काही आपल्या संघटनेमुळे नेतृत्व तयार झालेले आहेत, अधिकारी तयार झालेले आहेत, त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो. आपल्या ह्या नुसत्या संघटनेमुळं आपल्या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत, आपण बरेचसे शिक्षक फील्डमध्ये आहोत, परंतु विविध क्षेत्रामध्ये जे काही कार्य करणारे लोक आहेत, डॉक्टर्स असतील, आपल्याला सेवा देणाऱ्या काही संस्था असतील, उद्योजक असतील, ह्या सर्व पद्धतीचे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपण एकत्रित आणू शकतो. संघटनेचं खरं तर यश आहे.
नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट संघटनेमार्फत झाली पाहिजे आणि संघटनेमार्फतच ते होऊ शकते. त्याचबरोबर समाजातील आपले काही प्रश्न असतात, समस्या असतात आणि त्या जर आपण प्रभावीपणे मांडायच्या असतील तर संघटनेचा फार मोठा फायदा होतो. संघटन कशासाठी हवं तर ह्यासाठी संघटन हवं. आज सन्माननीय श्री देसाई साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्याची कार्यकारिणी देखील स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही पदाधिकारी आम्ही असं केलं होतं की कुणाला इच्छुक आहेत, जे इच्छुक आहेत त्यांना विचारणा केली गेली. तुम्ही प्रत्येकाकडे मेसेज असेल बघा. तर त्या पद्धतीने काहींनी इच्छा दर्शवली की मला पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे. आता मुळात पद म्हणजे काय, तर पद म्हणजे आपण म्हणतो की एक प्रतिष्ठा आहे, पद म्हणजे एक अधिकार मिळतो. परंतु मराठा सेवा संघाची भावना अशी आहे, माझी देखील अशी आहे की पद म्हणजे अधिकार किंवा एक प्रकारचं प्रतिष्ठा नाही, तर पद जे आहे ते म्हणजे जबाबदारी. पद म्हणजे जबाबदारी, पद म्हणजेच सेवा, पद म्हणजे अधिकार, पद म्हणजे प्रतिष्ठा असं नाही. पद म्हणजे खरं तर तुम्हाला समजायला हवं, आपल्यालाही समजायला हवं की ती जबाबदारी आहे, जबाबदारीची जाणीव असते. आणि त्याचबरोबर पद म्हणजे सेवा. पद म्हणजे समाजासाठी किंवा आपल्या कार्यासाठी झोकून देण्याची एक संधी असते आणि ती संधी आपल्याला ज्यावेळी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचं आपल्याला काम करावं लागतं. तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं पद जे आहे त्या पदाला आपण चांगला न्याय देऊ शकतो. प्रत्येक पदाधिकारी हा समाजाचा सेवकच असतो आणि तो असलाच पाहिजे आणि ही भावना प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे असली पाहिजे. माझ्या दृष्टीनं जी पदाधिकाऱ्यांची नेमणूक होईल त्यांनी हे कायम लक्षात ठेवावं. आपण सर्वांनी त्या पद्धतीनं कार्य करावं. मराठा सेवा संघ ही केवळ एक संघटना नाहीये, तर ती एक आहे पुरोगामी विचाराची. त्याचबरोबर विज्ञानावरती आधारित जे काही विचार आहेत त्यांचा एक मोठा प्रवाह आहे. रत्नागिरी जिल्हा तसं बघितलं तर खऱ्या अर्थानं नेहमीच क्रांतिकारी विचाराचा जिल्हा आहे, बुद्धिमान व्यक्तींचा जिल्हा आहे, त्याचबरोबर स्वाभिमानी लोकांचा जिल्हा. आज स्वर्गीय निकम साहेब शिक्षण महर्षी, सहकार महर्षी म्हणून ह्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावावर आले. ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठा सेवा संघाची स्थापना होत असताना आम्हाला खरोखर आनंद होतोय. ह्याच मतदारसंघात, ह्याच जिल्ह्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये एक आदर्श आमदार कसे असावे हे महाराष्ट्राला दाखवून देणारे आमचे आदरणीय शेखर सर आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या मराठा सेवा संघाची पुढची वाटचाल जी आहे ती मोठ्या जोमानं करू. देसाई साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आणि अनायसे आम्हाला नवीन देखील आपल्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांची ओळख झाली. तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या संधीचं सोनं करू. ह्या जिल्ह्यामध्ये मराठा सेवा संघाचं जे कार्य आहे ते अधिक सक्षमपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढी मी ग्वाही आजच्या ह्या प्रास्ताविकामध्ये देतो. थोडंसं मोठं प्रास्ताविक झालं तर ह्या आज देसाई साहेब आपण स्वतः आज या ठिकाणी आला. एवढा मोठा पाऊस होता सकाळपासून, मग थोडी चिंता होती की घाटामध्ये थोडंसं काय होतं, परंतु त्यांनी सांगितलं नाही आपण ठरलंय मी येणार. आम्ही खरोखर अत्यंत आभारी आहोत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक संधी दिली. मराठा सेवा संघाचं नाव उंचवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त सर्वजण मिळून प्रयत्न करू. मी शेवटी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. जय जिजाऊ. धन्यवाद भोसले सर. आपण अत्यंत नेमक्या शब्दात आजच्या बैठकीचे महत्व आणि भावी दिशा स्पष्ट केली. आता या ठिकाणी मराठा समाजातील काही उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी उच्च कामगिरी केलेली आहे. नुकतेच संस्थेचे कार्याध्यक्ष अतिशय तरुण वयामध्ये त्यांची निवड झाली. अनिरुद्धजी निकम साहेब यांचा सन्मान या ठिकाणी देसाई साहेबांनी करावा आम्ही त्यांना विनंती करतो. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्ड्याचे नूतन कार्याध्यक्ष श्री अनिरुद्धजी निकम साहेब. अनिरुद्ध सर यांनी ऑस्ट्रेलियामधून सुरू केलेली आहे उच्च विद्या विभूषी असे संस्थेचे कार्याध्यक्ष संस्थेला लाभलेले आहेत. आपल्या संस्थेचे माननीय श्री संजयरावजी कदम यांची देखील जिल्हा परिषद सदस्य मागील इलेक्शन मध्ये निवड झाली, त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुलाबराव ठोवे यांची देखील संचालकपदी पुन्हा निवड झाली, त्याबद्दल देसाई साहेबांनी
त्यांची या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या संस्थेचे आणि फार्मसी कॉलेजचे सुर्वेकर यांची देखील संचालकपदी निवड झाली आहे. संचालक असे कार्यक्षम संचालक संस्थेला मिळाले, त्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करावा अतुल देसाई यांना विनंती करतो. संचालक सह्याद्री शिक्षण संस्था यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण उद्योजक सुयश कदम सर यांनी देखील अल्पावधीतच आपलं उद्योग विश्वामध्ये ठसा उमटवलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत देसाई सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यावर्षी आपण काही मोजकीच व्यक्तिमत्व आणि आपल्या परिसरातील व्यक्तिमत्व बोलवले. पुढील ज्या वेळेला मीटिंग होईल त्यावेळेला आपल्या जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी समाजासाठी काम केलंय किंवा काही स्वतःचा यशाच्या मुहूर्तमेढ रोवलेले आहेत अशा उद्योजकांचा देखील या ठिकाणी सन्मान करू. कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री देसाई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर हा कोकण भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सततच्या सानिध्यानं जागृत झालेला, प्रेरणादायी झालेला असा भाग. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा एक सार सांगतो मी. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अंतर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अंतर, नजर उकुली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर उकुली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सतत 50 वर्षाच्या जीवनामध्ये सतत जीवनाला आव्हान दिलं, स्वतःला झुकून दिलं आणि मग त्याच्यातून लाखो मावळे तयार झाले. आणि त्याच मावळ्यांच्या त्या शिवाजी महाराजांच्या विचारावर मराठा सेवा संघाने जे 33 कक्ष चालतात हा आमच्यासाठी सर्वांसाठी अभिमानाचा एक पर्व आहे. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला जडतानाही चैन करावी स्वप्नांची. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला जडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इचारल्याची मार्ग द्यायला मिळतील सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे ज्याची इच्छा आहे काहीतरी करण्याची त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहे. मात्र मनामध्ये इच्छा असावी लागते. करून जावे असे काही जीव दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गैवन यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. क्षण कटोरत्या काळाचाही क्षण व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशा महान विभूतींच्या सानिध्यात जगणारे आपण माणसं आहोत. आणि त्याच विचारावरती आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी संघटना उभा केलेली आहे. मी तर बसवेश्वर अतिशय खात्री हे जातोय की आता मी बसवेश्वर साहेबांचं जे प्रास्ताविक बघितलं, मी मगाशी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला या ठिकाणी संघटन बांधत असताना जर काही गरज लागली तर आम्हाला बोलवा कधी पण आम्ही येऊ. रिटायरमेंट आहोत, तिघे आम्ही रिटायर आहोत, म्हणजे नोकरीतून आम्ही निवृत्त झालो आहोत, परंतु संघटनेसाठी येऊ. परंतु मी खात्री देतोय की तुम्हाला आम्हाला कोणाला बोलावे लागणार नाही. कारण तुमचा बेस, तुमचा जो संघटनेला अनुसरून असा आवश्यक असा बेसच तयार आहे. तुम्ही ह्या बेसवर उभे आहात. त्यामुळे इथली संघटना मग तुम्हाला शेजारच्या ज्या सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल यांना तुम्ही मोठं करू शकताय. इथलं रत्नागिरीच काय, परंतु शेजाऱ्यांना सुद्धा तुम्ही घडवू शकताय आणि मोठं करू शकताय. ही तुमची खात्री जी आहे ती आम्हाला पटलेली आहे. आणि तुम्ही इथं नक्की संघटना, मी त्याची उपस्थिती करत नाही, मी त्यांचं प्रास्ताविक अगदी शब्द ऐकत होतो की संघटनेचा जो अजेंडा आहे, संघटनेचा राष्ट्रासाठीचा जो हेतू आहे तो हेतू तुमच्यामध्ये लपलेला आहे, तुमच्यामध्ये पूर्णपणे मुरलेला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या संघटना मोठं करू शकाल. आपण फक्त ज्या शिवरायांनी शंभूराजांनी या ठिकाणी असा तिथे साध्य करीता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे असे की ते शक्य करून दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते तुम्ही या ठिकाणी घडू शकता. आपण सगळ्यांनी मिळून घडवायचं आहे. कारण राष्ट्राला आता, देशाला आता मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या ह्या 33 कक्षांची खूप गरज आहे. आणि हे तुम्ही सगळे जाणून काम करूया आपण सगळेजण. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद केशव सर.
आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावरती व्यक्त केला त्याला खरेखर पूर्ण न्याय देण्याचा आमचं सर्व टीम या ठिकाणी प्रयत्न करेल त्याची मी ग्वाही देतो. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना मी अभिवादन करतो. मराठा सेवा संघ रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या पुनर्स्थापनेचा आणि प्रारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष उच्च विद्या विभूषित माननीय अनिरुद्ध निकम सर, त्याचप्रमाणे संचालक सुरेश साहेब, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजयजी कदम साहेब, या रत्नागिरी जिल्ह्याचे या ठिकाणी नवनिर्वाचित होत असलेले आमचे सरकारी जिल्हाध्यक्ष भोसले सर, आपल्या मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर संजय देसाई साहेब, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शहाजी देसाई सर, या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या स्थापनेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे सर्वच बांधव भगिनी यांचं मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. मराठा सेवा संघाची स्थापना 1 सप्टेंबर 1990 ला आदरणीय ॲडव्होकेट आणि इंजिनियर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी ज्यावेळी त्यांचं बांधकाम विभागाकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून अकोला येथे नेमणूक होती, त्यावेळी ते शासकीय सेवेत असताना त्यांनी या संघटनेची स्थापना केली. ही स्थापना करत असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, केवळ आणि केवळ शासकीय अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे कॉर्पोरेट संस्था असतील, बँका असतील, कंपन्या असतील, यामधील अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन ही संघटना स्थापन करण्यात आली. आणि ही संघटना स्थापन करताना या संघटनेला केवळ शासकीय अधिकारीच पुढे येऊ शकतील असं होणार नाही, याकरताच मराठा सेवा संघाने त्यावेळी फार विचार करून वैचारिक पातळीवर सुद्धा मराठा सेवा संघ स्ट्रॉंग झाला पाहिजे याकरता 33 कक्षाची सुद्धा स्थापना केली. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला की शासकीय सेवेत असताना एका सामाजिक संघटनेचा आपण सभासद व्हायचं किंवा नाही. आपल्याला इथं बसलेल्यापेक्षा सगळ्यांनाच माहिती आहे की MCSR मध्ये काही तरतुदी आहेत. MCSR मध्ये कर्मचाऱ्याला काही बंधन सुद्धा घातलेले आहेत, पण कुठल्याही सामाजिक संघटनेच्या कामामध्ये आपण काय करायचं आहे हे ठरवण्यासाठी सुद्धा त्यामध्ये नमूद असलं तरी मराठा सेवा संघाला पूर्ण माहिती होतं की यामध्ये आपण काम केलं तरी काही होणार नाही. कारण खेडेकर साहेब हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना संघटनेच्या माध्यमातून चर्चा करताना अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा बैठकाला हजर राहिलेले होते. आणि हे अनेकांना समजून सुद्धा बरेचसे अधिकारी घाबरत असतात. पण माझा अनुभव असा आहे, मी सुद्धा शासकीय यंत्रणेमध्ये काम केलेलं आहे आणि जो मराठा सेवा संघाचा पदाधिकारी असेल त्याला उलट सन्मान राहतो. मी नगरपालिका क्षेत्रात काम केलेलं आहे, 33 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेलो आहे. एक शासकीय केडर झाल्यामुळं माझी बदली झाली इचलकरंजीला 3 वर्ष. त्या ठिकाणी अनेक समस्या असायच्या. मोठं 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचं गाव, व्याप मोठा, अनेक तक्रारी असायच्या. तर बऱ्याच वेळाला मी एक खातेप्रमुख म्हणून तिथं बदलून गेलेलो होतो आणि असे विषय गंभीर असायचे की ते म्हणजे नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पातळीवर सुटायचे असे विषय इकडे असायचे. बऱ्याच वेळा माझ्याशी
त्यांचा उज्जत घालण्याचा प्रयत्न असायचा. सामाजिक कार्यकर्ते असायचे, त्यांना चुकीचं काहीतरी पाहिजे म्हणायचे, आम्ही मग बरोबर कसं आहे म्हणून सांगायचो. तर ते असं वाद व्हायचा. पण अनेक वेळा मग आमच्या कृषी तक्रारी घेऊन जायच्या. आमच्याकडं वरिष्ठ ज्या मुख्याधिकारी होत्या त्या पोद्दार मॅडम म्हणून होत्या. त्या पोद्दार मॅडमच्याकडे त्या गेल्या की ते बाबर असं बोलले तसं बोलले असं व्हायचं त्यांच्याकडे तक्रार. त्या मॅडम स्पष्ट सांगायच्या की ते मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत, त्यामुळं ते चुकीचं काय करणार नाही, चुकीचं काय बोलणार नाही. म्हणजे अशी प्रतिष्ठा सुद्धा आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. आपण मराठा सेवा संघ रत्नागिरी जिल्हा यापूर्वी सुद्धा कार्यरत असताना देसाई साहेब या ठिकाणी काम चाललेलं आहे. यापुढे सुद्धा आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण सुद्धा पुन्हा अगदी जोमानं या ठिकाणी आपण काम सुरू करावं. आपल्याला कोणत्याही काही अडचणी आल्या तरी आम्हीच काय आमच्यापेक्षाही वर आता घोगरे साहेब जे अलीकडंच चीफ इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, ते आपल्याला प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण या जिल्ह्याचं काम करत असताना सर की आता ह्या आजचं सुद्धा तुम्ही एक रजिस्टर ठेवून सगळ्यांच्या सह्या घेणं अपेक्षित होतं. आपल्यालाही माझे सुद्धा आता इथं बसल्यावर लक्षात आलं तर ते सह्या घेऊन यापुढे तुम्ही प्रोसिडिंग ठेवणं असेल, बँकेचं खातं उघडणं असेल किंवा कार्यकारिणी निवडणं असेल आणि केवळ तुम्ही आता हा मला वाटतं जिल्हा तालुका आपला चिपळूण तालुका आहे, तर त्या रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे मग तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा तालुका अध्यक्ष नेमणं, तिथं कार्यकारी नेमणं, जिल्ह्याचे कार्यकारी नेमणं, अशा पद्धतीनं अगदी संस्थात्मक आणि रचनात्मक काम सुरू करावं अशी अपेक्षा आहे. आणि तरच आपल्याला पुढे जाऊन काय अडचणी येतात किंवा काय करायला लागतंय याचं तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं आमच्यापेक्षा जास्त मार्गदर्शन करू शकता. कारण तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक कोचर म्हणून, प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून काम करत आहात, त्यामुळं आमच्यापेक्षाही जास्त तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकता. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली आणि सगळ्यांनीच एक मराठा सेवा संघ म्हणजे आपल्याला एक दिशा बदलणारी एक संघटना आहे हे लक्षात घ्यावं. कारण आम्ही सुद्धा नोकरी करत असताना आम्हालाही अडचणी आल्या. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला पण असं होईल तसं होईल वाटायचं, पण जसं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही काम करायला लागलो, मराठा सेवा संघामध्ये मी ज्यावेळेपासून गेलो त्यावेळेपासून जीवनातच आमच्या बदल झाला आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणारं जीवन जगता आलं. 33 वर्षे चांगल्यापैकी सेवा करून अगदी प्रतिष्ठित अशा पद्धतीनं नोकरीतून बाहेर पडता आलं. आता सुद्धा लोक काही नसलं तरी बाबा हा माणूस या पद्धतीने नोकरी केला पण व्यवस्थित पार पडला, नगरपालिकेसारख्या ठिकाणी नोकरी करून सुद्धा कुठं काय बाबा म्हणजे आयुष्यामध्ये काय कलंक लागण्यासारखं असं काहीच आपल्याकडनं घडलेलं नाही आणि चांगल्या प्रामाणिकपणे नोकरी केला हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला मिळालं. याची सर्व जी देण आहे ती मराठा सेवा संघाची आहे. त्यासाठीच आपण सुद्धा प्रत्येकाने प्रामाणिकपणे मराठा सेवा संघाशी राहून यापुढे कार्यरत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव. धन्यवाद बाबासाहेब. तुम्ही संघटनेची दिशा कशी असावी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य संजयराव कदम यांना विनंती करतो की त्यांनी देखील मराठा सेवा संघाचं काम अगोदरच्या काळामध्ये केलेलं आहे. स्थापनेच्या काळात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब छत्रपती शिवराय संभाजीराजे आणि या ठिकाणी मराठा सेवा संघाचे उपस्थित असलेले प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर शिवश्री संजय देसाई साहेब, बाबासाहेब केंद्रीय कार्यकारी सदस्य त्याचबरोबर देसाई साहेब आणि आमच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय अनिल निकम साहेब, संचालक सन्माननीय गुलाबराव सुरे साहेब, संचालक हरिचंद्र सुरे साहेब
मला नाव वेगळं अर्थ होते पण आणखी दुसऱ्याचं आहे. त्याचबरोबर ज्यांची नव्याने आपण मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करणार ते सन्माननीय मंगेश भोसले सर आणि उपस्थित सर्व मराठा बांधव भगिनी. खरं म्हटलं तर मराठा सेवा संघचं काम मी साधारणतः 97 पासून चालू केलं होतं, कारण त्याला मराठा सेवा संघाचं प्रस्त फार चिपळूण तालुक्यामध्ये होतं आणि विशेषपणे प्रोजेक्ट एरियात राहत असल्यामुळे म्हणजे पोखरीला राहत असल्यामुळे तिथं फार मोठ्या प्रमाणात ते काम चालायचं. आणि त्यावेळेला मला वाटते पोखरीचे अध्यक्ष लगारे साहेब म्हणून होते आणि त्यावेळेला तालुका अध्यक्ष म्हणून सुरुवातीला गणेशकर साहेब होते आणि जिल्हाध्यक्ष साहेब देसाई साहेब झाले आणि जगताप सर त्यावेळेला तालुक्याचा अध्यक्ष काम करायचे. आणि संभाजी ब्रिगेडचं काम करत असताना पोखरीमध्ये आम्ही सगळी मंडळी जोडली गेलो. म्हणजे आज मी जिल्हा परिषद सदस्य झालो असेल किंवा या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये असेल पण निवळ मराठा सेवा संघामुळे आहे. त्याचं कारण कसं आहे की मी त्यावेळेला संभाजी ब्रिगेडचं काम करत होतो आणि चांगल्या पद्धतीने काम करत असल्यावर माझी आणि संतोष सावंत साहेबांना माहिती असेल आमची दोघांची राज्य कार्यकारिणीवरती त्याला सदस्य म्हणून आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या घेतलं होतं. आणि सतत खेळत असताना मग मी त्यावेळेला मयूर मोटर्स चिपळूणला त्यावेळेला माझा ITI नुकताच झाला होता आणि तिथं मेकॅनिकचं काम करत होतो. आणि जगताप सर मराठा सेवा संघाचे त्यावेळेला तालुक्याचे अध्यक्ष असल्यामुळे ते म्हटले की वरती इथं काम करण्यापेक्षा आमच्या ITI मध्ये जागा आहे तिथं शिक्षक म्हणून काम करायचं. आणि त्याच्या माध्यमातून मी इथपर्यंत शिक्षक म्हणून आलो. हळूहळू नंतर सगळ्या सरांच्या माध्यमातून असेल किंवा निकम फॅमिलीच्या माध्यमातून असेल मी पुढे गेलो. आज जिल्हा परिषदेचा सदस्यपर्यंत पोहोचू शकलो. ते निव्वळ हे मराठी सेवा संघाशी जर मी जोडलं गेलो नसतं तर कदाचित या भागामध्ये मी कधी आलोच नसतो. मग मराठा सेवा संघ हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेस माझ्या जीवनामध्ये आहे. म्हणजे जसं आई वडील आहेत तसे मराठा सेवा संघाची पण फार माझ्यावरती उपकार आहे. त्यामुळे आता ज्या वेळेला मी माझं पाठचं आठवतो त्याला जगताप सरांचे प्रामुख्याने मला आठवण येते. कारण त्यांनी जर त्यावेळेला जर मला इथं आणलं नसतं तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि त्यावेळेला संभाजी ब्रिगेडचं मी प्रचंड काम केलं. त्याच्यानंतर मला कोकण विभागाचा संघटक केला होता. म्हणजे सुधीर भोसले आता जे मराठा सेवा संघाचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत त्याचा कार्याध्यक्ष आहेत त्यांना खेरडीमध्ये दत्त मंदिरमध्ये मी पहिली बैठक घेतली होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्याला मी संघटनेमध्ये त्यावेळेला आणलं होतं. परंतु नंतर काळाच्या ओघामध्ये इथं आमदार साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळत गेल्यामुळे हळूहळू संघटनेपासून थोडस माझा होता. पुन्हा भोसले सरांची संधी परत आणून दिली. पण समाजाच्या काहीतरी देणे लागतं या हिशोबाने संघटनेमध्ये निश्चित स्वरूपात जे काय आमचं सहकार्य लागत तर इथं संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे काय अडचण नाही. तर आणि सर तर आपले आहेतच. आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. आज या पुनर्बांधणीच्या निमित्तानं माझा जो आदर सत्कार मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं म्हणजे मनपूर्वक आभार मानतो आणि मानतो. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद कदम साहेब. आणि तुमच्या जडणघडणीमध्ये असलेला मराठा सेवा संघाचा सहभाग देखील विशेष उल्लेखनीय आहे आणि आमच्यासाठी तो प्रेरणादायी आहे. नेतृत्व म्हणजे केवळ पद नसते, ते विचाराला दिशा देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्व असते. आता आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आला आहे. मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संघटनेचे अभ्यासू विचारवंत आणि प्रेरणादायी वक्ते मी देसाई सरांना विनंती करतो की ज्याचे आम्ही उत्कंठेने वाट पाहतोय आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना जय जिजाऊ. हॅलो सर्वांना जय जिजाऊ. या देशाला ज्या मातेनं दोन छत्रपती घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब ज्यांचं नाव घेतल्यावर आपले भाऊ स्फुरण पावतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर
आज प्रचंड राजकारण चालतंय. छत्रपती संभाजी महाराज ज्याने बहुजन समाजाला मराठ्यांच्या सहित 50% आरक्षण दिलं, ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. स्त्रियांच्या शिक्षणाची मूर्तमेढ होणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी मोगलांची प्रचंड टक्कर दिली, पण ज्यांचं नाव मराठ्यांना पण माहित नाही सध्या. आपण रोज नाव घेतलं पाहिजे त्या तारांनी, छत्रपती तारांनी. डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज म्हणजे योगायोग असा आहे की त्यांना प्रचंड असं मराठा स्पिरिट होतं. बहुजनांच्या बाजून जे लढत होते ते शिक्षण महर्षी आणि सहकार महर्षी, म्हणजे कोकणात सहकार नव्हता तेव्हा त्यांनी सहकार आणला. ते गुणराव निकम साहेब, ज्यांना आम्ही सगळे दादा म्हणत होतो तेव्हा, यांचा माझा मला प्रचंड पाठिंबा होता. ते या राज्याचे लोकप्रिय आमदार जरी उपस्थित नसले तरी त्यांचं नाव घेणं आवश्यक आहे. शेखर निकम साहेब या संस्थेचे अध्यक्ष, तरुण तडफदार अध्यक्ष, ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये एमएस केलं. हे केलं पाहिजे, कारण आम्ही मराठा सेवा संघ नेहमी सांगतोय जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सर्वोच्च शिक्षण दिलं होतं. ते पहिलं आपलं महाराष्ट्राचं विधायक आहे. आपल्या मुलांना आपण सर्वोच्च शिक्षण दिलं पाहिजे. त्यांनी एमएस केले, निधन म्हणून त्यांनी पीएचडी केली पाहिजे, आयएस म्हणून केली पाहिजे. चालू आहे. तर हे खरं म्हटलं हेच आहे, आपण हेच आदर्श घ्यायचे. शिवाजी महाराजांना जे घ्यायचं ते अनुरुद्धजी निकम साहेब त्यांच्या हातात 25 वर्षे ज्यांनी धुरा सांभाळली करादेशी बघायची त्यांच्या वडिलांनी, ते आता ते समर्थपणे ते निश्चित सांभाळले नाही. हा वटवृक्ष झाल्यातून अजून मोठा करतील पूर्ण कोकणामध्ये, त्याची मला खात्री आहे. ते उपस्थित अनुरुद्धजी निकम दोन्ही सुरेसर म्हणजे संस्थेचे संचालक आहेत. नंतर आमच्या मराठा समाजाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य आणि जे मागचेच जिल्हाध्यक्ष होते कोल्हापूर, त्यांनी अत्यंत चांगलं काम केले. ते आमचे मैबरी बाबासाहेब खेडेकर साहेबांचे पुस्तक लिहिणारे आणि मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले आमचे शहाजी सर, ते आमच्या तालुक्यातले आहेत. माझ्या गावापासून जाऊन 10 किलोमीटर त्यांचं गाव आहे. ते शहाजी सर आता नवनिर्वाचित, मी आता विचारणार आहे कोण अध्यक्ष व्हायला इच्छुक आहे, पण आमच्या डोक्यात आहे की मंगेश सरांना अध्यक्षपद द्यायचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही बघितलेलं आहे. निर्वाचित अध्यक्ष की ज्याने आपलं प्रास्ताविक अत्यंत मराठा सेवा संघाच्या ध्येयधोरणानुसार केलं आणि ज्यांनी बहुतेक पुस्तक पण सगळी वाचली असतील. मंगेश भोसले सर, माझ्या इतर आपले साहेब आणि बहुतेक सगळ्यांना मी ओळखतो, याला नावं घेत नाही मी. तर या इथं जमलेल्या सर्व बंधूंनी बघितलं. आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी, ताराराणी, विसुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. चिपळूण भूमी सगळे येणार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. जे शिवाजी महाराजांनी मे मध्ये पत्र लिहिलं होतं की उंदीर वाद नेतील आणि गवताया गंजा पेटतील, नंतर तुम्ही रयतेला त्रास द्या, सैनिकांना पत्र लिहिलं होतं. तर तुम्ही म्हणजे जे तुम्ही पंथ्या लावताय त्या वेळेत विजवा, कारण शेतकऱ्यांच्या डेटाला म्हणजे भाज्य डेटायला हात लावायचा नाही असं पत्र चिपळूणच्या इथून काढलेलं आहे शिवाजी महाराजांनी. हे चिपळूण मधून काढलेलं, चिपळूणच्या सरदाराला लेखून लिहिलेलं, त्याला कॅम्प होता. म्हणजे ही भूमी आहे ना कोकणची, शिवाजी महाराजांनी रायगड का निवडला, कोकण का निवडला, त्याच्या पाठीमागे इथल्या माणसांची वृत्ती बघितली होती. धाडशी एका विचाराने एकदा गेली तर ती कुणाला ऐकत नाही. तुम्ही आता बघितलं शिवसेनेत राज्यामध्ये आलं होतं, म्हणजे कोकणात जे होते ना ते सगळ्या महाराष्ट्रात होते. तुमच्या लक्षात घ्या. तर शिवाजी महाराजांनी त्याला ओळखलं होतं की ही भूमी माझ्या स्वराज्याला संरक्षण देणारी भूमी आहे, म्हणून रायगड निवडला होता. तर अशा पावन झालेल्या भूमीमध्ये आणि विशेष म्हणजे शिक्षण महर्षी निकम साहेबांच्या संस्थेमध्ये आज मराठा समाजाची परत सुरुवात होते. हा फार मोठा योगायोग आहे लक्षात घ्या. आणि मला खात्री आहे की रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ होईल
याची मला ह्या तुमच्या एकूण मिटिंगवरून खात्री वाटते. आज मी इथं आलो, मला तरी माझ्या घराकडे आल्यासारखं वाटतं. मला गावाला जेवढं गेल्यानंतर मला जेवढा आनंद होतो ना, तेवढा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर आनंद होतो. त्याचं कारण काय की या रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात मी गेलेलो आहे महाराणा सेवाच्या माध्यमातून. प्रत्येक गावात नाही 3 जिजाऊ ब्रिगेडच्या रथयात्रा काढल्या आम्ही. प्रत्येक रूट मी ठरवला होता कसा रत्नागिरी जिल्ह्यात जायचा. सगळ्या नेत्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, म्हणजे भगवे सरांना सांगतो, तुम्ही जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथले सगळे नेते म्हणजे कोकणातले तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातले हे पक्षविरहित तुम्हाला पाठिंबा देते. तुमच्या लक्षात घ्या. तुम्हाला डायरेक्ट बोलून दाखवलं नाही पण तुम्हाला त्यांचा पाठिंबा 100% असणार. कारण हा मी अनुभव घेतला. म्हणजे एखाद्या नेत्यानं आंदोलन पुकारलं की ते आंदोलन जर प्रत्येकाने असलं तर ते मला भेटून जायचे आणि सांगायचे बाबा आम्ही रस्ता आवडतोय, आंदोलना आदेश आहेत, साहेब तुम्ही काय मनावर घेऊ नका. म्हणजे असे चिपळूणमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. लक्षात घ्या की मी तो अनुभव घेतलेला आहे. मी दादांचा अनुभव घेतला. दादाने तरी मला ज्यावेळी मी जिल्हाध्यक्ष झालो एक बैठक होती महाराष्ट्राची गणेशकरणी घेतलेली होती शालीमार. त्या बैठकीत दादा आले होते आणि दादांचं मार्गदर्शन झालं, माझं भाषण झालं. माझं भाषण झालं, दादा म्हणले तुम्ही काय घेत नाही हे सगळं, म्हणजे तुम्ही एवढंच आक्रमक बोलताय मग तुम्ही काय घेतलंय. मग दुसऱ्याच बैठकीत मला अध्यक्ष म्हणून निवडलं. 200-400 जणांचा मॉब होता आपल्या शालीमार हॉटेलमध्ये. 19 एप्रिल 99 दिवस होता आणि मला अध्यक्ष म्हणून निवडलं. आणि आम्ही त्यावर मराठा सेवासाठी लोक पेपरला द्यायला घाबरायचे. मी आपलं पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पेपरला फोटो आले मराठा अध्यक्ष निवडलाय म्हणून. आणि तुम्हाला तो सगळीकडनं अभिनंदनाचा ओघ चालू होता. आणि मराठा सेवा संघ आम्ही 2 महिन्यात 9 तालुका शाखा बांधल्या होत्या. एवढ्या जोराने केलं. पण दुर्दैवाने मी 13 नंतर गेल्यानंतर जर हे म्हणजे पाणी पडलं. कारण बऱ्याच जणांच्या बदल्या झाल्या. मला अधिकाऱ्यांच्या माझी जशी बदली झाली सांगलीमध्ये तशी इतरांच्या पण बदल्या झाल्या. आमचं काम थंडावलं. पण हे तुम्हाला सांगतो मराठा सेवाचं का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. मराठा सेवा आणि रत्नागिरी जिल्हा का महत्वाचा आहे तर रत्नागिरी जिल्ह्यानं 19 फेब्रुवारी ही तारीख आहे शिवजयंतीची. जिल्हा परिषद त्यावेळेस सूचना त्या कचरी आपली तर सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला. आणि 21 तारखेला सगळ्या शाळांमध्ये शिवजयंती चालू आहे. महाराष्ट्र शासनानं शिवजयंती चालू करण्याच्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्यानं चालू केली तारखेप्रमाणे. तारखेप्रमाणेच का त्याचा उद्देश होता की आम्ही आमचे वाढदिवस बायकोचा वाढदिवस असेल, मुलांचा वाढदिवस असेल, स्वतःचा वाढदिवस असेल, नेत्याचे वाढदिवस सगळे आपण इंग्रजी कार्यक्रमाने करतोय. मग महाराजांचा वाढदिवस आपण एकदा एप्रिलमध्ये करतोय, एकदा मे मध्ये करतोय. तिथी बरोबर 200 राष्ट्रांमध्ये महाराजांची जयंती साजरी होते. ते इंग्लंडमध्ये पंचांग नाही ना तिथं. त्याला इथनं सांगायचं बाबा या तारखेला शिवजयंती आहे. अमेरिकेत सांगायचं तिथल्या राजदूताला इथनं शिवजयंती अमक्या वेळी होती. म्हणून आम्ही तारखेचा आकडा धरला. तारखेचा आकडा काय आम्ही हिंदू धर्माचा विरोध झालेला नव्हता. तारखेचा आकडा यासाठी धरला होता की सगळा इतिहास इंग्रजी तारखेप्रमाणे. जर शिवाजी महाराजांचं राज्य 100 वर्ष शिवाजी महाराज जगले असते तर आपल्याला मग पूर्ण जगभर आपलीच तारीख राहिली असती. मराठी भाषा पण राहिली असते आणि आपलीच तारीख राहिली असती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही ना. शिवाजी महाराज 50 वर्ष गेले, आपलं राज्य जगावर आलं नाही. इंग्रजांचं आलं आणि इंग्रजांची तारीख जगभर झाली ना. त्यामुळे आम्ही इंग्रजी तारखेप्रमाणे आग्रह धरला. तुम्हाला सांगतो चिपळूणमध्ये एवढा विरोध होता 21 तारखेला जयंती करायला, पण आम्ही कुणाचं ऐकलं नाही. त्यामध्ये काही थोडे आमदार पण विरोध होते. हे कसं काय म्हणले शिवजयंती 21 तारखेला पण करायची. पण जिल्हापासून माझा पाठिंबा नाही. तुमच्या लक्षात घ्या त्यावर सुभाष बने अध्यक्ष होते, चंद्रमोहन घाट उपाध्यक्ष होते. दादांचं काय आम्हाला पाठिंबा होतं. दादांच्या संस्थेला अगोदरपासून होते तारखेप्रमाणे शिवजयंती. तर तुम्हाला चंद्रमोहन घाट इथं आसवड्याला आले होते. गणेशकरांचे तालुकाधीश होते. त्यांना म्हटलं मी सांगतोय त्यांना चला. तिथे म्हणून कुठला ऐकता चला तर म्हटलं. त्यांना घेतलं ते आम्हाला त्यांच्या गाडीतनं घेऊन रत्नात गेले. सगळ्या नेत्यांची बैठक म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली लहानशी त्यांच्या दालनामध्ये सुभाष बंडेंच्या. आणि तारीख फायनल केली जिजाऊ जयंतीची पण आणि याची पण. जिजाऊ जयंती सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक शाळेत तारखेप्रमाणे साजरी झालेली आहे. पहिल्यांदा देशात नाही का पहिल्यांदा मराठा समाजाने तारखेप्रमाणे करायचा पण अधिकृत होते. मग ही जी सुरुवात आहे ना तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता जिजाऊंचं जे मंत्रालयाचं पोस्टर आहे ना शिवाजी महाराजांचं चित्र होतं पण जिजाऊंचं नव्हतं. लक्षात घ्या. आपण मराठी किती पाठिंबा होतो बघा. ज्या जिजाऊंनी स्वराज्य घडवलं त्यांचं चित्र त्या मंत्रालयात नव्हतं. ते मराठा समाजाला लावलं. आणि आज तुम्हाला सांगतो 12 जानेवारीला जसं आता जुलैमध्ये आपण वारीला जातोय विठ्ठलाच्या वारीला जातोय
तशी साधारण 10 ते 15 लाख लोक निमंत्रण न देतात जिजाऊ जयंतीला येतात. आणि आपल्याला ते जिजाऊचं जे माहेर आहे सिंदखेड राजा, तिथं जिजाऊ जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होते. सगळे शेतकरी नाश्ता देत असतात, झुणका भाकरी वगैरे रस्त्यात देत असतात. जाणारे सगळे शेतकरी बोलण्यात ते सगळ्या माणसांची व्यवस्था करतात. हे केवढं मोठं सुंदर चित्र आहे. आणि आपल्याला काय करायचं मराठ्यांना, जसं सुवर्ण मंदिर आहे मुस्लिमांचं, जसं मक्का मदिना आहे, तसं मराठ्यांचं आपल्याला तिथं म्हणजे जगातले मराठी तिथं आले पाहिजे. एवढं मोठं 10,000 कोटीचं म्हणजे जिजाऊंचं स्मृतीस्थळ बांधायचं आहे, निर्माण करायचं आहे. आता 40-50 कोटीची कामं झाली. तुम्ही प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे. 40-50 कोटीची कामं आता चालू आहे, लक्षात घ्या. मग झाले कसं, खेडेकर साहेब म्हणतात चहाचे पैसे जरी मराठीने दिले ना रोज 10 रुपये, तर रोज 10,000 कोटी जमायला महिनाभर लागायचं नाही, लक्षात घ्या. पण काय झाले, आपण संघटनेत फार कमी आहे. सगळ्या पक्षात विखुरलेले आपण लोक आहात. म्हणजे मराठा सेवा संघाचं एकच धोरण आहे की जरी तुम्ही कुठल्या पक्षात काम करत असला, काय करत असला, तरी समाज म्हणून तुम्ही सगळे बाकीचे मतभेद बाजूला ठेवून तुम्ही इथं आला पाहिजे. आणि त्या दृष्टीने काम आपण एक लक्षात घ्या, तुम्ही राजहिताचं काम करताय. मराठा सेवा संघाचं काम म्हणजे काय, राजहिताचं काम आहे. कारण आपली सगळी धोरणं आहे ती राजघटनेच्या बाजून आहे, राजघटनेला समर्थन देणार आहे. आता तुम्ही सांगा जे जरांगींचा लढा आहे, जरांगे हे बीड जिल्ह्याचे संभाजीनगरचे अध्यक्ष होते राष्ट्रपती. त्याने नंतर ती चळवळ त्यांच्या दृष्टीने चालू केली. पण प्रत्येक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे झाले, एवढे 10 लाखाचे 15 लाखाचे, कोल्हापूर आम्ही 25 लाखाचा काढला, सांगलीत 35 लाखाचा मोर्चा काढला. ह्याच्या पाठीमागे मराठा सेवा संघ आहे. तुम्ही जरांगेच्या आंदोलनात तुम्ही जर गेला 1-2 कोटी लोक जमतात, तुम्हाला निम्म्याकडे मराठा सेवा संघ दिसतील. तुमच्या लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय की मराठा सेवा संघाने चळवळ रुजवली, ती प्रचंड प्रमाणात पकवलेली आहे. ती रत्नागिरी आणि कोकण पट्ट्यात जर ती मोठ्या प्रमाणात गेली तर ह्याचा परिणाम मुंबईत होईल आणि पूर्ण देशावर होईल असं आम्हाला वाटतं. आणि मग आम्ही विचार केला की आज सण म्हणून अजून तारीख पुढची घेऊया, काय म्हणतो नको, आज जे काय पाऊस होते काय असेल पण आज आपण घेऊया. एक महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, मराठा सेवा संघाने काय केलं तर मराठा सेवा संघाने इतिहासाचं समीक्षण केलं. एक अशी संघटना आहे ह्या आपल्या देशात की आता जे जातीवादी संघटना आहे देशावर राज्य करायला ना, त्या संघटनेला टक्कर देणारी फक्त ही एवढी एकमेव वैचारिक संघटना आहे की ज्यांच्या पाठीमागे 500-600 पुस्तकं आहेत, 1000भर वक्ते आहेत. म्हणजे राजू शेट्टी आपले सहकारी संघटनेचे नेते काय म्हणत आहे का, ज्यांच्याकडं 1000भर वक्ते एवढे जबरदस्त आहेत की लोक गप्पा बसायचे, पूर्ण देश का पेटवत नाही. म्हणजे एक लक्षात आपल्या अपेक्षा लोकांच्या कशा आहेत बघा, एका मोठ्या नेत्याकडे ह्या अपेक्षा आहेत. तुम्ही एक तुम्हाला उदाहरण देतो, आग्रा पटलांनी विधानसभेत एक मुद्दा मांडला की महाराष्ट्रातल्या ज्या मुस्लिम आणि मराठ्यांच्या दंगली होत्या, हिंदू मुस्लिम, त्या फक्त मराठा सेवा संघावर थांबल्या, असं आग्रा पटलांचा गृहमंत्री म्हणून विधानसभेत वक्तव्य आहे. त्याचं कारण काय तर खरा इतिहास. म्हणजे शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराज स्वतःच्या धर्मावर प्रेम करणारे होते, पण दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करत नव्हते. औरंगजेब कसा होता, औरंगजेब धर्मांध होता, त्यांना हिंदूंच्यावर जिजिया करला होता, म्हणून औरंगजेबाला आपण नावं ठेवतोय. औरंगजेब आपण खलनायकाच्या भूमीत का बघतोय तर स्वतःच्या धर्माचा अभिमान आणि दुसऱ्याच्या धर्माचा अनादर, ही औरंगजेबाची भूमिका होती. आणि शिवाजी महाराजांची भूमिका होती, जर बायबल सापडलं, कुराण सापडलं, त्या सैनिकाला महाराज घ्यायचे, लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण आदराची भूमिका होती. जिजिया कर जेव्हा औरंगजेबाने लावला तेव्हा शिवाजी महाराजांचं पत्र वाचण्यासारखं आहे. महाराज म्हणतात की परमेश्वराच्या दृष्टीने, ईश्वराच्या दृष्टीने सगळी लेटर सारखे आहेत, धर्म या इकडे जाणाऱ्या वाटा आहेत. आणि तुम्ही जे जिजिया कर लावलाय तो अल्लाहला सुद्धा रुचणार नाही, कारण हिंदू सुद्धा अल्लाह म्हणजे परमेश्वराचे लेखन आहे. ही शिवाजी महाराजांची भूमिका होती. मग आताचे नेते काय करतात, सध्या देशाचे वातावरण झालंय ना, मराठा समाजाची काय गरज आहे तर खरे शिवाजी महाराज सांगितले जे आपल्या धर्माचा अभिमान दुसऱ्या धर्माचा आदर करतात. आपल्या धर्माचा अभिमान बाळगा पण दुसऱ्या धर्माचा पण आदर ठेवा, ते शिवाजी महाराजांच्या बाजूला आहे, लक्षात घ्या. आणि जे स्वतःच्या धर्माचा अभिमान म्हणजे धर्माभिमान आणि दुसऱ्याच्या धर्माचा सुद्धा अनादर करायचा, ते औरंगजेबाच्या बाजूचे आहे, लक्षात घ्या, औरंगजेबाच्या बाजू. त्यामुळे मराठा सेवा संघाची जी भूमिका आहे ना ही फार महत्वाची आहे, देशाच्या बाजूची आहे, लक्षात घ्या. देशाचे तुकडे करणारे विरोधातली आहे. देशात सध्याचं राजकारण चाललंय ना
राज्यघटनेच्या बाजूचे, शिवाजी महाराजांच्या बाजूचे, जिजाऊंच्या बाजूचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूची भूमिका आपली मराठा समाज संघाची. मराठा शब्द आहे, मराठा सेवा संघाचा शब्द फार व्यापक आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा होय तो मराठा असा शिवाय म्हणजे खेडेकर साहेबांचं मूळ उद्देश काय, महाराष्ट्राचा होय तो मराठा. आता बघा विचार करा, आपण कुणबी आरक्षण मराठा सेवा संघ पहिल्यांदा मागितलं, त्या पाठीमागचा उद्देश काय होता, शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं. शाहू महाराजांनी काय केलं, ब्राह्मण, शेळवी आणि इतर ज्या पुढारल्या जाती त्यांच्या काय ह्यांना सोडून बाकी सगळ्यांना आरक्षण दिलं. आणि आपण आता आरक्षण मागतात ते काय म्हणतात, मराठी आरक्षण बसत नाही. म्हणजे मी आयोगा बोर्ड साक्ष देताना काय म्हटलं, आम्ही जेव्हा राज्याभिषेक करतोय ना, म्हणजे आमचा राज्याभिषेक वाजवी येते तेव्हा आम्ही क्षत्रिय म्हणजे शूद्र असतोय. शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं ना की राज्याभिषेक करायचा तेवढा. आणि ज्या वेळेला आपण आरक्षण मागतोय त्यावेळेला मात्र आपण क्षत्रिय होतोय. तुमच्या लक्षात घ्या, म्हणजे आम्ही आरक्षण मागलो तर तुम्ही क्षत्रिय आहात आणि आमचा राज्याभिषेक करा म्हटलं की तुम्ही शूद्र आहात. म्हणजे इतकी दुर्दैवी भूमिका आपल्या शाहू महाराजांनी म्हणून मराठ्याला पण आरक्षण दिलं होतं आणि ते आपण सगळे विसरलो. प्रॉब्लेम काय म्हणजे आरक्षणाचे काही गैरसमज आपल्याबद्दल, आपल्याला काय आवडतंय ओबीसीना आरक्षण म्हणजे आपल्याला कमी म्हणतील काय होईल असं काय नाही. नांगरे पाटील आता जे आहेत ना ते कुणबीच याच्यातूनच IPS आहे. बरेच तुमची कॉम्पिटिशन कमी होते, मराठा समाज फार पुढे गेला असता. पंजाबराव देशमुखांचं जर त्यावेळेला ऐकलं असतं, पण पंजाबराव देशमुखांना सांगलीमध्ये दगड मारलं, सांगली आणि कोल्हापूरच्या सीमेवर. ते सांगायला होते इथं की मराठ्याने ओबीसी मध्ये आरक्षण घ्या. आम्ही म्हटलं आम्ही क्षत्रिय आहे, आम्ही ओपन मध्ये आहे, आम्ही अजिबात घेणार नाही. सांगू कोणी सरकार म्हणजे असं काय परिणाम झाला, जर त्यावेळेला आरक्षण घेतलं असतं मराठ्यांना तर प्रत्येक गावात तुम्हाला 2-2-3-3 IAS अधिकारी, IPS अधिकारी, IFS अधिकारी आणि जे केंद्र सरकारच्या 50 कंपन्या आहेत मोठ्या नवरत्न कंपन्या त्यामध्ये तुम्हाला अधिकारी दिसले असते. समाजाची प्रगती खूप झाली असते. पण काय होतंय की आपण काय करतोय, भावनेच्या भरात डिसिजन घ्यायचे आणि त्याप्रमाणे जायचं, हे आपलं सगळं चालू आहे. झाशीच राणी आपल्याला माहित असते जिने काही प्रकार केला नाही. झलकर देवीनं तिच्या नावावर पराभूत, झलकर देवी लढली, एक आदिवासी समाजाची स्त्री लढली. पण ताराणी आपल्याला माहित असते जिने 9 वर्षे औरंगजेबासारख्या बलाढ्य माणसाची टक्कर दिली. तुम्ही लक्षात घ्या, ताराणी राजाराम महाराज गेल्यानंतर 2 महिन्यांपत्र काय घेतात, तुम्ही औरंगजेब इथं सातारात आहे, तुम्ही तिकडे दिल्ली घालता. धनाजी संतांना काय म्हणतात, तुम्ही दिल्लीवर हल्ला करा, आग्र्यावर हल्ला करा, मावळ्यात जा. तो इथं काय करायचं ते करून देत मी बघतो, पण त्याचं राज्य तिकडे उद्ध्वस्त करा. एखादी विधवा राणी आपला राजा गेल्यानंतर पूर्ण राज्य विस्कटलेलं होतं, अशा वेळेला दुसऱ्या महिन्यात असं पत्र लिहिते. हा आदर्श ताराणीला आपण सांगतच नाही मुलींना आणि कोणाला. म्हणजे ताराणी सारखी स्त्री, लढाऊ स्त्री जगाच्या इतिहासात नाही, लक्षात घ्या. म्हणजे जगाचा इतिहास तुम्ही धुंडाळला तर 9 वर्षे एखाद्या बलाढ्य सत्तेला टक्कर देणार आणि शेवटी औरंगजेब इथं गाडला गेला. औरंगजेब ताराणीच्या लढ्यामुळे गाडला गेला, लक्षात घ्या. पण आपल्याला माहित असते आपण काय करतो माहिती आहे का, आंधळा म्हणजे कोणतरी एखादा इतिहासकार काहीतरी आपल्याला सांगत असतोय, आपण वाचायची सवय नाही. मराठा सेवा संघानं वाचायची सवय लावली. मराठा सेवा संघाची काय होते, ज्या वेळेला मराठा सेवा संघाचे कार्यक्रम असतात त्यावेळेला पुस्तकाचा स्टॉल बाहेर असतोय. सिंदखेड राजाला साधारण 20 ते 25 कोटीची पुस्तकं पूर्वी जे मागासवर्गीय समाज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्यांचे वृद्ध जे मागासवर्गीय लोक होती ती आपल्या नातवासाठी पुस्तक घेऊन गेला जायची. आज मराठी घेतात, 10-20 कोटी पुस्तक छापतात. हे मराठा समाजाचा यश आहे. डॉक्टर आळसांगे, मोहम्मद देशमुख एकापेक्षा एक विद्वान आपल्यात आहेत. डॉक्टर आळसांगेच्या विद्वत्तेला तरी आज देशात तोड नाही. त्यांची किती पुस्तकं आहेत, 8-10 पुस्तकं आहेत, ती मराठा सेवा संघामुळे प्रसारित झाली सगळीकडे. आणि एक लक्षात घ्या की आज मराठा समाजाचं का महत्वाचे आहे तर तिचं लिखित स्वरूपात आहे. म्हणजे जे काय आपल्याला घडतंय ना ते सगळं इतिहास आहे. म्हणजे तुम्ही 6 सालची पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला बाकी काय तुम्हाला सांगायचं गरज पडणार नाही की मराठा तुम्ही कसं वागायचं, सांगायची गरज पडणार नाही. म्हणजे आज जे महाराष्ट्राची दशा आणि देशाची दशा झाली आहे ना त्यामुळे मराठा सेवा संघाची गरज फार आहे. आणि आपण राष्ट्रीय कार्य करतो, लक्षात घ्या. नंतर अशी परिस्थिती येईल उद्या 5-10 वर्षानंतर 2-4 वर्षानंतर आपल्याला बंदूक हातात घ्यायची पाहिजे, म्हणजे परत क्रांती करायची पाहिजे. अशी परिस्थिती आपल्या देशात सध्या आहे. त्यामुळं मराठा सेवा संघाची चळवळ फोपावणे फार महत्वाचं आहे. जर ज्या आता जे देशावर म्हणजे मी कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, ज्या सांस्कृतिक संघटनेचं राज्य आहे देशावर
त्या संघटनेला फक्त मराठा सभा संघाची भीती आहे, लक्षात ठेवा. कारण ही लोक विचारात आहेत आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर लढणारे लोक आहेत आणि शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीनुसार लढणारे लोक आहेत. त्यामुळे सगळ्या जर भीती कोणाची असेल तर आपली आहे, मराठा सेवा संघाची. आपल्याला काय वाटतंय, आता तुम्ही एवढे बसलाय, एक लक्षात, आम्ही घोषणा कोण माहिती आहे, लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, ही कोणाची घोषणा आहे? मराठा सेवा संघाची घोषणा. एक मराठा लाख मराठा, म्हणजे एक मराठा आमचा लाख मराठा एवढा आहे आणि लाख मराठा सुद्धा एक मराठा एवढा आहे, म्हणजे एवढी एकी आहे विचार. त्या घोषणेची पद्धत मग जरांगेंनी घोषणा पद्धती एक मराठा कोटी मराठा, कोटी मराठा एक मराठा, म्हणजे कोट्यावधी लोक जमल्यामध्ये केली घोषणा. काय होते, आपण आपला सांस्कृतिक इतिहास करणं गरजेचं आहे, सांस्कृतिक इतिहास म्हणजे वाचणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे आपली जी मराठा सेवा संघाची पुस्तकं आहेत ती प्रत्येकाच्या घराघरात केली पाहिजे. तुम्हाला जिजाऊंचं चित्र प्रत्येक मराठ्याच्या घरात, जिजाऊ, संभाजी महाराजांनी, ताराराणी, शाहू महाराज, शिवाजी महाराज असते आपल्या घरात. तुमच्या लक्षात, बहुतेक मराठ्याच्या घरात शिवाजी महाराजांचं चित्र असते पण जिजाऊंचं चित्र नसते. आपल्या बैठकीत पण आपण खरं म्हटलं जिजाऊंच्या प्रतिमेनं आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनेनं सुरुवात करायला पाहिजे. मराठ्यांनी काय आपण विसरायचं लक्षात घ्या, जिजाऊ, शिवाजी महाराज, शाहू महाराज, ताराराणी हे सगळ्यांचं पूजन करून आपण कार्यक्रम चालू करायला. आणि आता जी लग्न करायची पद्धत आली सांगलीमध्ये तरी अनेकांनी लग्न केली सुधरण पद्धतीनं. म्हणजे कसं माहिती काय, शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या फोटोला हार घालायचे, प्रतिज्ञा वाचायची आणि लग्न लागलं म्हणून हे करायचं. हा, 10 लग्न यांनी केले. का त्याचं कारण काय, अहो नवरा नवरी ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या प्रतिमेला हार घालतात ना, त्यावेळेला त्यांच्या स्फुरण येते, लक्षात घ्या. त्यांना वाटतं की बाबा आपण असं झालं पाहिजे. आणि पूर्ण पुढे जे 1000-2000 मॉप लागणार असतो त्यांना सुद्धा स्फुरण येते. मग आपण एवढ्या चांगल्या सांस्कृतिक गोष्टी का विसरतोय, म्हणजे हा एक प्रश्न आहे. म्हणून मराठा सेवा संघाची वाट गावागाव होणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आज तुम्ही आता इथं आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही आज गेला, उद्या तुमच्या घरात जिजाऊचं चित्र लागलं पाहिजे, ताराण्याचं चित्र घरात लागलं पाहिजे, तर मुलं तुमची जिजाऊसारखे होणार. कोणतरी एखादा बावडकर एक विचारवंत होता महाराष्ट्रात, तो असं म्हणाले की बोलता म्हणा त्याला काय म्हणत, कष्ट करणारे दुसऱ्या घरात जन्माला पाहिजे, शिवाजी दुसऱ्या घरात जन्माला पाहिजे, आपल्या घरात नको, असं ते बोलता बोलतो. अनेक वक्ते काय करतात, तेच उदाहरण सगळीकडे. अरे शिवाजी महाराज प्रत्येक घराघरात जन्माला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं, कुणाला वाटतं सांगा शिवाजी महाराज आपल्या घरामध्ये जन्माला येऊ नये, संभाजी महाराज जन्माला येऊ नये असं कोण मारणार आहे सांगा, जिजाऊ जन्माला येऊ नये असे कोण मारणार आहे सांगा. एखादा कोणतरी त्याचा उद्देश काय होता की कष्ट करणारी माणसं, धोका पत्करणारी माणसं दुसऱ्या घरात तुम्ही आपण सगळे ते म्हणजे फक्त आपण त्याचा फायदा घेऊ असं त्याला म्हणायचं होतं. त्यांनी शिवाजी महाराज उदाहरण प्रत्येक वक्ता तेच सांगतोय, ते ऐकून इकडे तिकडे हो सांगत असतात. लक्षात घ्या, जिजाऊ सुद्धा काय झाल्या एक लक्षात घ्या, आज सुद्धा मुली गर्भात मारल्या जातात, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमाण जास्त आहे, कोकणात असं नाही. अहो पहिला लकुराचे पहिले वडील आहेत की जिजाऊ जन्माला आल्यानंतर हत्तीवर साखर पाठवून दिली आणि आपल्या राज्यात आनंद म्हणजे मला मुलगी झाली म्हणून तिने आनंद व्यक्त केला होता आणि सगळ्यांना म्हणजे उत्सव साजरा केला 7 दिवसाचा लकुराने, म्हणून जिजाऊ झाले. म्हणजे त्यांचे वडील तसे होते, मुलीचं स्वागत केलं त्यांनी, एवढ्या भव्य प्रमाणात मुलीचं स्वागत केल्यामुळे त्यांच्या पुढे शिवाजी महाराज जन्माला. लक्षात, त्या स्वराज्य निर्मात्या झाल्या, राष्ट्र निर्मात्या झाल्या, शहाजहान पण तसेच होते. मग ही जी आपली मंडळी आहेत ना, त्यांचं इतिहास सोडून आपण दुसऱ्याचा आपण ऐक वाचत असतोय. हे सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या बघायच्या, हे स्वतः बघायला पाहिजे. हे मी तुम्हाला दुसऱ्यांना एवढं सांगितलं की मराठा सेवा संघाची स्थापना कोणत्या उद्देशानं आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात पुनर्बांधणी करायची, त्याचा उद्देश प्रत्येक मराठ्याच्या घरात आणि बहुजनाच्या घरात, मराठाच नाही बहुजनाच्या घरात ही जी आपली चळवळ आहे ना ती गेली पाहिजे. अन्यथा तुम्ही विचार करा, ज्या राम मंदिरासाठी अख्खा देश एकत्र आला, त्या राम मंदिरामध्ये 2200 कोटीची जर लूट होत असते रामाच्या पुढ्यात, ह्याच्यानंतर वाईट कुठली गोष्ट आहे, ह्याच्यासारखी वाईट गोष्ट. आणि त्याला ती प्रतिवाद करायचे लोक, ती लूट बरोबर आहे असं ठरवायले. लोक म्हणतात की 7-8 हजार कोटीची लूट आहे, म्हणजे प्रचंड प्रमाणात तिथं पर्यटक गेले, लोकांनी दान दिलं. म्हणून आम्ही नेहमी सांगतोय, म्हणजे मराठा लोक सांगतोय, आणि आपण वारीला जातोय, वारीला जाताना आपण काय करतोय, प्रत्येक जण माऊली म्हणून एक महिला पाय पडतो. वारी ते सगळ्यात चांगली गोष्ट कुठली, सगळ्या जाती धर्माची लोक प्रत्येकाला एकमेकाला माऊली म्हणतात आणि मोठा लहानच्या पाया पडतोय, लहान मोठ्याला पडतो. त्यात उद्देश काय, हिंदू धर्माचे तत्वज्ञान सांगितलं, प्रत्येकाला देव आहे, प्रत्येक व्यक्ती देव आहे.
प्रत्येक सजीवात देव आहे. ते वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. अहंकार नाही देतो. पण आपण काय करतोय, मूर्तीमध्ये सगळं देव शोधत जातो. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा जो देव आहे ना, मी माझ्यात आहे ना, तुमच्यात आहे ना, प्रत्येकात आहे, ते बघत नाही. आपण मूर्ती शोधायला जातो. आणि गावाचा राम सोडून आपण अयोध्येचा राम बघायला जातो. तुमच्या लक्षात घ्या, राम जर सगळीकडे भरून जोडला आहे तर प्रत्येक मूर्तीत आहे ना. म्हणजे गावाच्या रामाच्या मंदिरात पण तोच राम आहे आणि अयोध्येच्या रामाच्या मंदिरात पण तोच आहे. पण आपण ते विसरतोय. म्हणून मराठा समाजाची ही जी शिकवण आहे ना, ती फार महत्वाची आहे. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, ते संत तुकाराम महाराज, त्या संतांच्या शिकवणीवर मराठा सेवा संघ आहे. छत्रपतींच्या पराक्रमावर मराठा सेवा संघ आहे. आणि आपल्याला घाबरायची गरज नाही. तुम्हाला मी सांगतो, मी क्लासहून एक्झिक्युटिव्ह असताना सुद्धा सांगेल, 10 शेतकऱ्यांचा मोर्चा काढलाय सरकारच्या विरोधात. मोर्चाचं नेतृत्व मी केलं. तुमच्या लक्षात आहे, ज्यावेळेला मला माझी बदली केलेली आहे दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला मंत्र्यांना म्हटलं, दुसरे खासदार त्याबरोबर माझ्याबरोबर उभा राहिले. ते म्हणले, संजय देसाई काय आपला पगार वाढवायसाठी मोर्चा काढलेला नव्हता. मग म्हणाले, मगाशी ते सांगितलं बघा, बऱ्याच अधिकाऱ्यांना वाटतंय आपल्या ऍक्शन घेतली, आमचं होईल तमकं होईल. मराठा सेवा संघ ही अधिकृत संघटना आहे. त्या संघटनेच्या घटनेत लिहिलेलं आहे की समाजासाठी काम करणं हे माझा मूलभूत अधिकार आहे आणि त्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे. मी काय म्हटलं, शेतकऱ्यांसाठी मोर्चा मी काढलाय कारण तुम्ही पाणी सोडलं नाही. गेले 10 वर्ष दरवर्षी पाणी सोडतो. त्या आंदोलनाचा दसका घेऊन दरवर्षी सोडतात. म्हणजे तुम्ही सांगलीचे म्हणून तुम्हाला सांगतो, हा 10 वर्ष सोडतात का? तुमच्या लक्षात आलं का? त्यावेळेला एका खासदाराने भूमिका घेतली की संजय देसाईने स्वतःचा पगार वाढवायसाठी केलं नाही, शेतकऱ्यांसाठी केलंय. आणि मी सांगितलंय, मराठा सेवा संघाचा विभागीय अध्यक्ष म्हणून आंदोलन केलंय. मी अधिकारी म्हणून आंदोलन केलेलं नाही. मला पोलीस पण इन्स्पेक्टर डिवाइस सांगत होत्या, तुम्ही कशाला आंदोलन करताय? म्हटलं, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. भेटायला 10,000 शेतकरी आम्ही 8 दिवसात जमा केले. का सांगतोय तुम्हाला, घाबरायची गरज नाही कुणाला. मराठा सेवा संघाचा जिल्हाधीश मुख्यमंत्र्याला भेटू शकतोय, प्रधानमंत्र्याला भेटू शकतोय, कुठल्याही मंत्र्याला भेटू शकतोय. पण समजा मी एक्झिक्युटिव्ह नाही, आता मी मात्र एक्झिक्युटिव्ह म्हणून कुठल्याही मंत्र्याला भेटू शकत नाही. तुमच्या लक्षात घ्या, कारण महाराष्ट्र सर्व्हिसेस नियम आहे. त्या नियमात कसं आहे, मला जर भेटायचं असेल तर मला वरिष्ठांची परवानगी काढली पाहिजे. मला आमच्या मंत्र्याला भेटायचं आहे, ह्या कामासाठी भेटायचं आहे आणि परवानगी द्या. पण मराठा सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मात्र तुम्हाला ते अधिकार प्राप्त होतात. तुम्ही कोणालाही भेटू शकताय. इथं विलासराव देशमुख आले होते, आम्ही शिष्टमंडळ म्हणून गेलो, त्यांनी फोटो तर काढून घेतले, निवेदन घेतलं, तर आम्हाला जेवायला घातलं बरोबर. मी जिल्हाध्यक्ष होतो, लक्षात घ्या, म्हणून शक्य झालं. त्यामुळे पेपरात फोटो येते खांद्यावर ठेवलेले विलासराव देशमुख आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? मराठा सेवा संघाचा अध्यक्ष आणि मराठा संघाचा पदाधिकारी ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्या, खेडेकर विलासराव देशमुखाचं दुसरं उदाहरण म्हणतो. खेडेकर साहेब अमरावतीत VIP शूटला एका बसले होते, तिथं मुख्यमंत्री बैठक चालू होती. विलासरावांचं पण कौतुक का करायचं? पलीकडे खेडेकर साहेब म्हटलं ते उठले आणि साहेबांना भेटायला गेले मुख्यमंत्री. त्यांच्या डोक्यात काय होतं, समाजाचा अध्यक्ष आमचा, तुमच्या लक्षात काय, मी भेटायला आला पाहिजे, स्वतः भेटायला गेले. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ना, तुमच्या अनुभवाला येतील. मराठा समाजाचा अध्यक्ष झाल्यावर घाबरायची अजिबातच गरज नाही. आणि मराठ्यांनी मृत्यूला कशा सर्वीला सोडावं, मृत्यूला पण घाबरत नाही, सर्वीला घाबरायचं काय? मला ते समजत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा जी मंडळी न म्हणजे घाबरून मराठा समाजात येत नाहीत ना, त्यांना वाटते मराठा सेवा संघात आले की काय ते शिका बसेल. तुम्हाला सांगतो, चिपळूणमध्ये मराठा समाजाचे अध्यक्ष होते करत नाही जेवढा, सगळ्या मागासवर्गीय संघटनेला सगळ्यात जास्त पाठिंबा मला होता. इथल्या सगळ्या भोजन समाजाच्या संघटना होत्या, त्या सगळ्यांचा पाठिंबा सगळ्यात जास्त मला होता. लक्षात घ्या. कारण मराठा समाजाचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, जिजाऊंचा विचार आहे. आणि त्या विचाराला प्रतिवाद करणारा दुसरा विचार नाही. लक्षात घ्या, गौतम बुद्ध, महावीर आणि गौतम बुद्धापासून ते संत तुकाराम महाराजांच्या जे विचार आहेत ते मराठा सेवा संघाचे विचार आहेत. आणि त्यामुळे मराठा सेवा संघाला प्रतिवाद एखादा विरोध आहे. कारण शेवटी शिवाजी महाराजांच्या विरोधात किती जण होते, पण त्या विरोधाला काही घाबरायची गरज नाही. त्यामुळं सरांचं मला वाटतंय मी घोषणा करून टाकतो सरांच्या जिल्हाधीश पदाची. तर मी आज मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मी नियुक्ती झाल्याची घोषणा करत आहे. सत्कार करूया, आनंद सरांच्या हस्ते सत्कार करूया आपण. आणि मी माझं भाषणाचा इथंच थांबवतो. सरांच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत.
मराठा सेवा संघ रत्नागिरी जिल्हा चे नूतन अध्यक्ष सन्माननीय भोसले सर यांचं मराठा सेवा संघाचे अधिकारी देसाई सर, बाबर सर, देसाई सर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे पार पडतोय. आम्हाला अत्यंत आनंद होतोय कारण भोसले सर अशी व्यक्तिमत्व आहे या पदाला योग्य असं न्याय देतील. भाषण एक मिनिट संबोधू. आज भोसले सरांची आपण इथे नियुक्ती केलेली आहे. आपल्या या संस्थेमध्ये ह्या सरांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे मला हा ग्रुप फार शुभयोग वाटतोय. या पवित्र स्थळी शिक्षण मंत्री गोंधळ साहेबांच्या कार्यकर्तृत्वानं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ठिकाणी यांची निवड झालेली आहे. ही निवड भविष्यात रत्नागिरी जिल्हा पूर्ण मराठा सेवा संघ करेल असा मला विश्वास आहे. मराठा सेवा संघाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे एका मीटिंग मध्ये होणार नाही. ते मराठा सेवा संघ पाळमुळं मग त्यांच्या मिसेस आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. लक्षात घ्या. तर अमेरिकेमध्ये शिवजयंती मराठा सेवा संघ चालू होती. जर्मनी होती, इटली. मराठा सेवा संघ जिथे जिथं मराठा आणि बहुजन स्पर्धा सगळीकडे केला. तुम्हाला गंमत सांगतो. मी मागच्या वर्षी सहज घरातले मिळाले जाऊया जम्मू काश्मीरला. जम्मू काश्मीरला त्या वैष्णोदेवीच्या मंदिराला आम्ही तिथं कटाराला थांबलो होतो. तिथं मराठा सेवा संघाचे लोक भेटायचे. लक्षात घ्या. तुम्ही जर कल्पना करा, हरियाणामध्ये गेलो, हरियाणामध्ये तरी लोक म्हणजे पूर्ण दक्षिण भारतामध्ये गेला तर दक्षिण भारतामध्ये तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये मराठा सेवा संघाचे लोक तुम्ही नंबर घेऊन गेला बोलवलं, तुम्ही आलेला माहित पाहिजे ना त्यांना, तुम्हाला भेटायला. असा मराठा सेवा संघ जागतिक लेवलला आणि देश लेवलला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जागृत झालेला आहे. आणि तो कोकणात व्हावा. प्रत्येक गावागावात मला इथे यायला चालेल, पण कोकणात व्हावा आहे माझी इच्छा माझी. कारण कोकणात शिवाजी महाराजांनी कोकण काय निवडला होता तर कोकणाचं एक विशिष्ट महत्व आहे. कोकणावर जो राज्य करतोय ना आणि कोकणात जे होतंय ते मुंबईत होते, मुंबईत झाले की अख्ख्या देशात होते. म्हणून मला कोकण फार महत्वाचा होतोय. ज्या कोकणामध्ये शिवाजी महाराजांची राजधानी आणि इथं तरी संगमेश्वरला तरी संभाजी महाराज अनुष्ठान करायचं. लक्षात संभाजी महाराज येऊन खायचे संगमेश्वरला. ही चिपळूणची भूमी आहे ना प्रचंड अशी पावन भूमी आहे. लक्षात घ्या की जिजाऊ शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी, इव्हन म्हणजे येसुबाई यांच्या पदस्पर्शानं कोणी झाली भूमी आहे. आणि या भूमीकडनं म्हणून आम्हाला अपेक्षा जास्त आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कोल्हापूर सुद्धा आहे. कोल्हापूर सुद्धा शिवाजी महाराज पणाला राहिलेले, संभाजी महाराज राहिलेले. म्हणजे कोल्हापूर सुद्धा त्याला जोडलेलंच आहे. पण कोल्हापूर काय फार लांब नाही. इथं 100 किलोमीटर वरती गेले की कोल्हापूरच आहे. प्रश्न काय म्हणत आहे की जर कोकण जर जागृत झाला मराठा समाजाच्या माध्यमातून आणि आपण कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, उलट सगळ्यांना घेऊन जायचे बरोबर. म्हणून मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या विचारानं जाणारी ही संघटना आहे. त्यामुळं धाडसानं काम करा. तुम्हाला कुठेही अडचण नाही. अनेक IAS अधिकारी मंत्रालयातले मराठा सेवा संघाची संबंधित आहे. फक्त तुम्ही त्यांना जय जिजाऊ म्हटलं पाहिजे. जय जिजाऊ म्हटलं पाहिजे. जय जिजाऊ हे आपलं अभिवादन आहे. लक्षात घ्या. मराठ्यांचं अभिवादन आहे. आम्ही पुणे मुख्यमंत्र्यांकडे गेलो, कुठे गेलो आम्ही जय जिजाऊ म्हणतो. ते पण जय जिजाऊ म्हणतो. त्यांना लगेच करते हे मराठा सेवा झालेली माणसं आहेत. त्यामुळे जय जिजाऊ म्हटलं की पुढचा IAS अधिकारी आपला असेल तर जय जिजाऊ म्हणणं तुमचं काम करणार. लक्षात घ्या. मला खात्री आहे गोष्टीची. अनेक IAS अधिकारी, अनेक कलेक्टर, अनेक प्रांत तहसीलदार, अनेक पोलीस अधिकारी या संघटनेशी जोडलेले आहे. फक्त तुम्ही त्यांना ओळखलं पाहिजे एवढंच. आणि माझं तर मत आहे रत्नागिरी जिल्ह्याची लिस्ट काढा. आम्ही तशी काढली होती. सगळ्या जेवढे तलाट्यापासून ते कलेक्टर पर्यंत आणि सगळ्या सर्वे बांधकामामध्ये अधिकारी वगैरे तुमची कामं कशी पटपट होतात बघा. तुम्हाला म्हणजे काय पैसे द्यायला लागणार नाही, उलट त्यांचा चहा प्यायला मिळेल. सगळ्यांचा अनुदान ते चहा पासले तुम्हाला काम करतील. मला खात्री आहे तिकडे आम्ही हे सगळं केलेलं आहे. कारण आम्ही मराठा सेवा संघाचे अधिकारी एक माझ्या तर ऑफिसमध्ये माझं सिम्बॉल असायचा. मध्ये जिजाऊ एका बाजूला शिवाजी महाराज, एका बाजूला संभाजी महाराज, ह्या बाजूला राज्याभिषेकाचा पोस्टर आणि ह्या बाजूला फुलेशाह आंबेडकर, ताराराणी सगळे, अहिल्याबाई होळकर. म्हणजे कोणी निवेदन द्यायला की फोटो सगळे यायचे आणि कोणी आला ऑफिसला की भारावून जायचं ऑफिसला. मी सिटी इंजिनियर म्हणून चार्ज घेतला सांगलीमध्ये. 400-500 लोक ह्याला होती स्वागताला. आणि ज्यावेळेला ऑफिस मी केलेलं बघितलं तेवढं ऑफिस बघायला लोक हे आहे. लक्षात घ्या. म्हणून मराठा सेवा संघाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी हे आपले सिम्बॉल आहे ते जपले पाहिजे. आपण दाखवलं पाहिजे. आणि
आणि जय जिजाऊ म्हटलं पाहिजे सगळ्यांना. म्हणून मी सर्वांना जय जिजाऊ करतो आणि इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दत्तन अध्यक्ष भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकारिणी मेंबर जाहीर करावे. जय जिजाऊ. सर्वप्रथम परत एकदा तुम्ही सर्वांनी माझी एकमतानं निवड केली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि नक्कीच तुमच्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सरांनी सांगितलं की आजच्या ह्याच दिवशी थोडीशी कार्यकारिणीची पण तयारी करा. थोडीशी सर्वच पद लगेच काही आपण करणार नाही, सर्वांच्या संमतीनं आणि सल्ल्यानं आपण ते करणार आहोत. उपाध्यक्षपद साधारणपणे 3 उपाध्यक्षपद पण करायचं ठरवलं. त्यापैकी संदीप राजे शेळके त्यांचे उपाध्यक्षपदी जे असिस्टंट कॅपो आहे JP रत्नागिरी ते प्रमुख आहेत ऑलमोस्ट, ते थोडेसे फिजिकली हँडिकॅप आहेत पण त्यांचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे. आणि मेन म्हणजे निकम साहेबांनी त्यांचं सर्व शिक्षण केलं होतं. सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये काही काळ कर्मचारी होते, नंतर त्यांच्या एक्झाम्स मध्ये ते सिलेक्ट झाले. तर संदीप रायशेट्टींचे बंधू देखील इथं आहेत मला वाटतं, त्यांचे मोठे बंधू आहेत. तर आज थोडंसं त्यांना कामामुळे येत आलं नाही, परंतु त्यांचं उपाध्यक्षपदी आपण नियुक्ती करायचं ठरवलं आहे. त्यानंतर दुसरे उपाध्यक्ष ठीक आहे, संदीप रायशेट्टी यांची आपण उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. दुसरे उपाध्यक्ष म्हणून आपले दिनेश खानविलकर की ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलं, त्यांचं सत्कार आणि स्वागत सरांच्या करूया आपण. दिनेश खानविलकर यांचं सर्वांना ओळख करून देतो, बाकी सर्वांना आहेच. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. शत्रुघ्न मोरे हे खेड तालुका म्हणजे साधारणपणे आपण 3 उपाध्यक्षपदी निवडताना देखील एक थोडासा असा विचार केला की रत्नागिरी साऊथ, रत्नागिरी मध्य आणि रत्नागिरी उत्तर. संदीप शेळके साऊथ, त्यानंतर मध्यभागी दिनेश खानविलकर आणि उत्तरेकडे शत्रुघ्न मोरे. त्यांचं देखील सामाजिक कार्य चांगलं आहे, संस्थेमध्ये देखील ते कार्यरत आहेत, परंतु पंचक्रोशीमध्ये त्यांचं कार्य चांगलं आहे आणि अनेक समाज उपयोगी काम त्यांचं नेहमी चालू असतं. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पण देऊया. त्यानंतर आपण कोषाध्यक्ष एक पद पाहिजे होतं, तर कोषाध्यक्षपदी एकनाथ गावडे सर आम्ही इच्छा आहे की तुम्ही पदावर काम करावं. स्वतःचे सायन्स, कम्प्युटर सायन्स MCA प्राचार्य एका कॉलेजचे आहेत. सह्याद्रीचे BSc IT कम्प्युटर सायन्सचे प्राचार्य आहेत. एकनाथ गावडे सर आपलं अभिनंदन. त्यानंतर जिल्हा सचिवपदी नरेश यशवंतराव यांना आम्ही नियुक्त करायचं ठरवलं होतं. ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि अकाउंटिंगमध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. सचिव चांगले यानंतर माझ्या असं मला होतं की ज्यांना आपल्याला इच्छा आहे ज्या पदावरती काम करण्याची, कारण काय होतं की असंच वरून अपॉइंट झालं आणि मग काही जण नाराजी होते वगैरे, मग त्या व्यक्तीला वाटतं की मला हे पण नको होतं, मला असंच दिलं आणि मग त्यांच्याकडे काम होत नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतःहून इच्छा दर्शवाल त्यावेळी खऱ्या अर्थानं असं समजलं जाईल की तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला त्यामध्ये काम करायचं आहे. तर पुढची पदं घेताना आपण परत एखादी मिटिंग घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची पदं घेऊया. तालुका प्रमुख देखील आपल्याला त्यानंतर नेमायचे. अजून कुठले कोणती पदं असतात हे देखील मला माहिती करून घ्यायचं आहे, कारण अजून मी देखील त्यामध्ये नवीन आहे. तर तेही आपण बघूया आणि यापुढे आपण सगळी पदं निर्माण करू आणि त्या ठिकाणी योग्य ते पदाधिकारी नेमू. धन्यवाद. जिजाऊचे त्यांनी नतमस्तक होतो आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील वंदन करतो आणि
छत्रपती संभाजी महाराज यांचं देखील स्मरण करतो. आणि आजच्या मराठा सेवा संघ रत्नागिरी जिल्ह्याचं आज पुनर्बांधणी ही 2013 नंतर बंद पडणं म्हणण्यापेक्षा कमी झाली होती आणि त्याची आज पुनर्बांधणी आज इथे या ठिकाणी होते. त्या प्रसंगी देसाई सरांनी मगाशी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. सर परत हे देसाई सर सगळेच आपण उपस्थित मान्यवर मंडळी आणि या सह्याद्री परिवारात सगळे आपण भेटत खरं तर फार वेळ घेत नाही. आपल्याला बऱ्यापैकी प्रास्ताविक भोसले सरांनी आणि सर देसाई सर या सगळ्यांनी उल्लेख केला एकंदरीत ह्याचं काय विजन आहे, काय आहे, कशा ऑब्जेक्टिव्हवर आपला हा मराठा सेवा संघ काम करणार आहे. आणि देसाई सरांनी पण बऱ्यापैकी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झाली 1995 पासूनची याचा पूर्ण त्यांनी एक ती जर्नी आपल्या समोर मांडली. नक्कीच आता नवीन नियुक्तीमध्ये भोसले सर आणि आता 3 उपाध्यक्ष आणि सचिव आणि कोषाध्यक्ष हे जे नेमणुका झाल्यात त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो. आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या समाजासाठी कसं काम करता येईल असे अनेक उपक्रम मगाशी प्रास्ताविकात बोलले की उद्योजकतेच्या रिलेटेड, स्किल ट्रेनिंगच्या रिलेटेड यासाठी नक्कीच आपण सगळेजण एकत्रित काम करू. आणि खरोखर जसं निकम साहेबांचं या समाजाप्रती असलेलं सहकार्य त्या काळात होतं. शेखर सरांचं देखील अनेक संघटना, हीच मराठा सेवा संघ नाही पण अनेक समाजातल्या सगळ्या घटकांना कायम वेळोवेळी सहकार्य असतं. त्या पद्धतीने नक्कीच इथे या पद्धतीनं राहील. आणि आपल्याला मराठा समाज असताना आपण सगळ्याच समाजाला कसं पुढे घेऊन जाता येईल हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होते. आणि आपण सगळेजण त्या ह्यानेच सगळ्यांना घेऊन कसं पुढे जाता येईल यासाठी नक्कीच काम करू. मराठा भवनचा उल्लेख इथं भोसले सर 2-3 वेळा करतात. तर याच्यासाठी महत्वाचं असतं की सगळ्यांना एकत्रित संघटित काम केलं तरच ते होतं. त्याच्यामुळे आपला हा इथला आता हा बऱ्यापैकी आपला सगळ्या सह्याद्री परिवारातलाच घटक आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन बाहेरच्या अजून लोकांना आणि त्याच्यातून जर ते अवेअरनेस तयार झाला तरच या पद्धतीचं होईल. कारण आज बघतोय मुस्लिम समाजाचं सभागृह सरांचे एकमेव नेता या कोकणातला की आपण त्याचं राजकारण मतांसाठी कधी पॉलिटिक्स करत नाही, परंतु मुस्लिम समाजाचं मोठं सभागृह शेखर सरांच्या पुढाकारातून लाईफ केअर हॉस्पिटलचे इथे त्यांचं होतंय. दुसरे शास्त्री पुलावर कुणबी भवन एक होतंय, माहिती आहे का नाही माहिती, परंतु त्या देखील लोकांनी एकत्रित येऊन सरांच्याच पाठपुरास कुणबी नेते अनेक आहेत. अनेक वर्ष त्यांनी कुठच्या पक्षाला पाठीमध्ये हा पार्ट नसला तरी सरांच्या मागे ते सगळेजण आले आणि सरांनी कुठच्याही पक्षाचा विचार न करताच तिथे सगळ्या पक्षाची लोक आहेत त्यासाठी असे उभे राहिले. तर नक्कीच तसं एक मुवमेंट झाली. कारण अनेक मराठा समाजाचे कार्यक्रम होतात. आम्हाला जातो मराठा समाज आजपर्यंत मराठीमध्ये राहिल्या 10वी आणि 12वीच्या सत्कारापर्यंत मी बघितलेला. त्याच्यामुळे त्या पद्धतीचा म्हणून मी तुम्हाला आल्याला आपली चर्चा चालू होती की एक्झॅक्ट काम कसं जातं, काय जातं, कारण तुम्ही असं शंभू वगैरे आम्हाला माहित नाही या गोष्टी. तर या पद्धतीचं कसं ग्राउंड लेवलवर काम होतं यासाठी जर केलं तर नक्कीच याकडे चांगल्या पद्धतीने हा व्यवस्थित हे सगळं जिल्हा असेल आणि या परिसरात चालेल. नक्कीच नवीन कार्यक्रमाला देखील मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सगळेजण आलात, मला भेटण्याचा किंवा सगळ्यांना योग आला, कारण आपली पहिल्यांदाच भेट झाली. आणि तुम्ही जेव्हा होता तिकडे तेव्हा काम करत होता तेव्हा माझा जन्म पण नव्हता झाला. त्याच्यामुळे एक चांगला असा आज तुमचा मनोगत आणि अनुभव ऐकायला या परिसरातले निकम साहेबांचे आणि या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळाला. एक चांगला असा उपक्रम नाही म्हणता येणार, एक चांगलं असं इनिशिएटिव्ह चळवळ आपली आज इथून सुरुवात झाली. तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली पुढं चालू राहील आणि त्याच्यासाठी मी शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो.